Good evening, all. Welcome to Information Night. And today's topic खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. द ट्रूथ अबाउट अल्कोहोल, हेल्थ इम्पॅक्ट्स अँड सेफ्टी टिप्स. सो हा अल्कोहोल रिलेटेड अवेअरनेस वेबिनार आहे आणि हिलिंग वुमनमध्ये असा प्रोग्राम फर्स्ट टाइम आपण घेतोय. म्हणजे थोडासा टाबू टॉपिक, थोडासा बोल्ड विषय. टाबू नाही म्हणता येणार इतकं तसं. हा जो शब्द आहे हा काय माहीत नाही असं नाही, पण ह्याला थोडंसं न्यूट्रिशन अँगलने समजून घेणं, थोडंसं ह्याचे हेल्थ इम्पॅक्ट्स आणि थोडं सेफ्टी टिप्स आणि थोडं अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं झालं. म्हणजे ॲक्च्युली मी खूप सारे पॉडकास्ट ऐकत असतो आणि अ, मध्ये एक 2-3 महिन्यापूर्वी एक असं पॉडकास्ट जेवढे चॅनल आहेत त्याच्यावर एक लाट आली होती, लाट. आणि ती लाट ही होती की एका एका पॉडकास्टरने जर का अल्कोहोल या विषयावर कुठल्या तरी एक्सपर्टला बोलवलं आणि माहिती दिली, तर मग दुसरा पुन्हा बोलवत होता. असं एक खूप सारे जे ह्यातले एक्सपर्ट्स आहेत ते त्याच्याविषयी येत होते, माहिती देत होते आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करत होते. मग त्या सर्व सेशन्स मधले मी काही महत्वाचे सेशन्स ऐकले आणि मग म्हटलं की नाही, इन्फॉर्मेशन नाईटमध्ये आम्ही नेहमी नवीन टॉपिकवर डिस्कस करतो, कुठला तरी वेगळा विषय. शक्यतो आम्ही तेच टॉपिक रिपीट करत नाही, हेच इन्फॉर्मेशन नाईटचं वैशिष्ट्य असतं. जे लोक आपल्या इन्फॉर्मेशन नाईटला रेग्युलर येतात त्यांना माहिती आहे. ठीक आहे. बरेचसे लोक पुन्हा जाऊन रेकॉर्डिंग्स देखील पाहतात इन्फॉर्मेशन नाईट्सचे. त्यांनाही माहिती आहे की इन्फॉर्मेशन नाईट ह्या थोड्या वेगळ्या विषयाला धरून असतात. तर मग ठरवलं की ह्या विषयावर बोलायचं. आता तसं हा विषयावर बोलण्याची गरज का आलेली आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. ठीक आहे. आणि इन्फॉर्मेशन नाईट हे वन वे नसतं, तुम्ही देखील डिस्कस करणं, चॅटिंग करणं जास्त अपेक्षित आहे. ठीक आहे. सो अल्कोहोल बघायला गेलं तर हा असा टॉपिक झालेला आहे. अं, पहिलं तर हा आता जसं मी म्हटलं, हा काही टाबू राहिलेला नाही. हं? त्याच्यावर बोललंच नाही पाहिजे. अशी काही गोष्ट राहिली नाही. काही स्टडीज, काही मिथ्स नक्कीच आपण ब्रेक करणार आहोत. हं? या विषयाला इतकं डीप मध्ये समजून घेऊ आज जितकं जमेल, कारण इन्फॉर्मेशन नाही तास दीड तासाच्या असतात. पण या वेळेत जितकं जमेल तेवढं समजून घेऊ. एक छानसा मी ह्याच्यावर एक खूप चांगली स्टोरी मी शोधून ठेवलेली आहे. 5-7 मिनिटाची व्हिडिओ क्लिप आहे, ती पण आपण पाहूयात. हं? आणि तुमचं मत काय आहे याच्याबद्दल? कारण ह्याच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मत आहे. तर हिला नावं देखील खूप वेगवेगळी आहेत है ना. कोणाला दारू म्हणतं, कोणाला मुदिरा म्हणतं. अजून काय 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 नावं दिली जातात. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कल्चरमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये याला नाव वेगवेगळे, त्याच्यातले प्रकार वेगवेगळे आहेत. आणि आजच्या घडीला असं झालेलं आहे, मला हा प्रश्न नक्की पडतो की तुमच्या मनात काय येतं हा शब्द ऐकल्यानंतर? चला बरं, चॅट बॉक्समध्ये सांगा बरं, अल्कोहोल हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय चित्र तयार होतं? येस, लेट्स चेक व्हॉट यू थिंक आफ्टर लिस्निंग अबाउट इट. काहीतरी नक्कीच येत असणार. नशा येतो, बरं, अजून? चीड येते, ओके, अजून? रस्त्यावर पडलेली लोक दिसतात, बरं, अजून? ज्यांना शुद्ध नसते अशी लोक दिसतात. हा, काहींना वाटतं टेन्शन रिलीज करण्याचं साधन आहे, अजून? चीड येते, अजून? एन्जॉय येतं, व्हेरी गुड, अजून? जे वाटतं ते बोला. अनहेल्दी प्रोडक्ट वाटतं, ओके, अजून? इट्स नॉट गुड फॉर हेल्थ असं वाटतं, अजून? ऑफिस पार्टीज आठवतात, ओके, अजून? जे वाटतं ना ते बोला. मॉडर्न कल्चर पार्टीज वाटतात, ओके, अजून? ऑर्गन डॅमेज दिसतं, ओके. हा, म्हणजे डिस्कशन होतात. हा, आपल्याला बसायचंय, म्हणजे मला बसायचं हा शब्दच इतका मॅनिपुलेट झालाय. म्हणजे नुसतं आपण म्हटलं तरी अरे आपल्याला बसायचंय, बसायचं म्हणजे काय? हा, म्हणजे मला माहित नव्हतं या शब्दाचा अर्थ कधी. नंतर कळले का, अरे घरातलं वातावरण खराब होतंय, ओके.
हो हो हो, राकेश जी म्हणतात कंझ्यूम इन लिमिट देन एक्ट एज अ मेडिसिन. आज ह्याच्यावर पण आपण, इस चीज के ऊपर से भी हम पर्दा उठाने वाले हैं. हाँ, रेड वाइन इज गुड फॉर हार्ट, इसके ऊपर से भी पर्दा उठाने वाले. ठीक आहे. गुड बॅड सगळं रिलॅक्सेशन वाटतं. ओके, अजून? चला, बऱ्यापैकी. पण ऍक्च्युली मी तुम्हाला माझा जो अँगल आहे ना तो सांगायचा प्रयत्न करतो. अल्कोहोल बघितलं ना, तर तुमचं रिलेशन काय आहे ना, तुम्ही आता कुठल्या व्यक्ती, अल्कोहोल आणि त्या व्यक्तीचं रिलेशन आठवा. आता तुमच्या मनात चित्र कसे तयार होतं तुम्हाला? फॉर एग्जाम्पल, राकेश अभी इधर जिसने ड्राइव किया ना वैसे ही जाते. वो अल्कोहल है, और अल्कोहल अगर दिखता है तो, फॉर एग्जाम्पल, एक व्यक्ती आहे, त्याच्या मुलाच्या बाबतीत अल्कोहोल हे चित्र त्याच्या मनात आलं. काय होणार? भीती. अरे माझ्या मुलाला तर दारू पासून लांब ठेवायचं मला. भले स्वतः घेत असेल ना, पण रिलेशनवर चित्र ठरतं. मग इथं भावना बदलली, काय तयार झाली? भीती. मुलगाच का, आजकाल तर मुली पण मागं नाही आहेत ह्या विषयाला. आता हे मी नाही सांगत, स्टॅटिस्टिक्स सांगतोय, डेटा सांगतोय. तर मग तेच मुलगी असेल तर चित्र काय तयार झालं? करिअर प्रश्न, इज्जत. मग माझ्या इज्जतीचं काय काय संस्कार केले? बरोबर ना? म्हणजे ज्या सिच्युएशन मध्ये आलं. तेच आई असेल, आईच्या बद्दल चित्र काय तयार झालं? वेगळं झालं. बायको असेल, काय चित्र तयार झालं? वेगळं असेल. अच्छा, नवरा बायको बद्दल विचार करतोय. हा, आता मुली घेतात तर मग ती कोणाची तरी बायको होऊ शकते ना पुढे. तुम्हाला काय खोटं वाटतंय? तो हेपॅटॉलॉजिस्टला जाऊन भेटा. आता लेटेस्ट रिसर्च सांगतोय, सर्वे सांगतोय की अलीकडे, म्हणजे जुना काळ आठवतोय का तुम्हाला? तुम्ही मूवीज पाहिले असतील है ना, ज्याच्यामध्ये काय नवरा दारू पितो आणि पिऊन बायकोला मारतो. बरोबर. आता उलट घडत चाललंय. बायको दारू पिते, कंट्रोलच्या बाहेर जाते, नवऱ्याला मारते, जे हातात येईल त्याच्याने. हो. आणि हे घडतंय, स्पेशली नॉर्थ मध्ये ह्या केसेस जास्त घडतात. नवरा जाऊन म्हणतोय, वाचवा वाचवा मला, हे काहीतरी द्या, काय औषध असेल तर बघा, काय ट्रीटमेंट करायची बघा, कमी झालं पाहिजे, हिला रिहॅबला टाका. हो, टक्केवारी कमी आहे, पण हे घडतंय. म्हणून म्हटलं रिलेशनवर डिपेंड आहे. आता एक टीचर असेल, तो दारू पिऊन शिकवतोय मुलांना, विचार करा. किंवा तो स्वतः दारू पितोय आणि तो मुलांचा शिक्षक आहे, आता तो काय आदर्श निर्माण करेल सोसायटीमध्ये? भले तो दारू पिऊन नाही शिकवत, बट तो दारू घेतो. विचार करा, एक शिक्षक ज्याला एवढं मानाचं स्थान आहे. हं? ते एक ड्रायव्हर आहे, ज्याच्या गाडीत तुम्ही बसलाय. विचार करा काय मनात तयार होईल. सो दारू पाहिल्यावर चित्र नाही निर्माण होत, दारू कोण घेतंय किंवा कोणाशी असोसिएटेड आहे याच्यावर आपल्या मनामध्ये त्या वेगवेगळ्या सर्व भावना येऊन जातात. ही रियालिटी. बरोबर आहे ना? बरं, ह्यातल्या कित्येक भावना ह्या तुम्हाला एन्जॉय हे जे लिहिलं होतं, हा म्हणजे आमच्या वाईन शॉपच्या इथं मुलांची गर्दी दिसते बरोबर. लॅक ऑफ जजमेंट होतं, बरोबर, मानहानी. हं? मला सांगा, तुम्ही जिथे राहताय, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताय त्या सोसायटीच्या बाहेर जवळपास, किंवा कदाचित तुम्ही ज्या सोसायटीत राहता तिच्याच बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. हं? त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एक नुकतंच उद्घाटन झालंय आणि तिथे एक दारूचं शॉप उघडलेलं आहे. आता कसं वाटेल तुम्हाला, तुम्ही जिथे राहताय तिथे? एन्जॉय वाटेल? किती लोकांना एन्जॉय वाटेल? टाईप करा, ई फॉर एन्जॉय. आणि किती लोकांना पेनफुल, अच्छा थ्रेटनिंग वाटेल? चला, थ्रेटनिंग हा शब्द चांगला, भीतीदायक वाटेल. त्यांनी टी टाईप करा. पी म्हणजे काय, प्रॉब्लेम का? बरोबर आहे ना, थ्रेटनिंग वाटेल, घाबरल्यासारखं वाटेल. एन्जॉय निघून जायला सगळं. नाही सर, ते बॅलन्स मध्ये पाहिजे. काय? मी तुम्हाला आज सगळं सांगणार.
कसा बॅलन्स राहतो, कसा बॅलन्स बिघडतो. हं? चांगली चांगली लोक आहेत, सुरुवातीला सगळे कसे ह्यात येतात, हं? हळूहळू कसे वाहत जातात, सगळ्या गोष्टी आपण पाहू. हं? पण खरं ऐकायची तयारी ठेवा. सांगा बरं, सेशन म्हणून नाव काय दिलंय? ट्रुथफुल, ट्रुथ अबाउट अल्कोहोल. किती लोक इथे ट्रुथ ऐकायला? आणि हे सेशन जर तुम्ही अटेंड करताय, पहिलं तर व्हिडिओ ऑन पाहिजे. हे मजा येत नाही व्हिडिओ बंद असल्यानंतर सेशन घ्यायला. खरं सांगतो, मजा येत नाही. आणि दुसरं, तुम्ही हे तुमच्या मुलांसोबत अटेंड करा सेशन, फॅमिली सोबत अटेंड करा. किती लोक फॅमिली सोबत अटेंड करतात? एफ टाईप करा बरं इथं. भले फॅमिली स्क्रीन समोर नसेल तरी चालेल, भले स्क्रीनच्या मागे, इकडे उजवीकडे डावीकडे, आपल्याला काही घेणं देणं नाही. हम्म? ये आयफोन वाले बाय द वे है कौन? रिनेम कीजिए. सेशन खूप महत्वाचं आहे आजचं. आणि ह्याला हेल्थ अँगलने समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. कोई बात नहीं, जिसका तबीयत ठीक नहीं, कैमरा ऑफ है, लेकिन आप बच्चों के साथ अटेंड कीजिए, ठीक है? ये बातें उनके दिमाग में अभी से जाने दीजिए, बहुत जरूरी है। ग्रेट. चलो. सो मी जसं सांगितलं, रिलेशनवर डिपेंड आहे. पण आपण किती कम नशिबी आहोत. वी आर सो अनफॉर्च्युनेट दॅट अल्कोहोल इज सीन एज लाईफस्टाईल. आज लाईफस्टाईल बनलेलं अल्कोहोल. काय म्हणजे, माझं आठवड्याचं किंवा माझं महिन्याचं, माझं वर्षाचं एवढं एवढं बजेट आहे, आणि ह्या गोष्टी आवडतात असं म्हणणारा म्हणजे, इसके बिना तो मजा है ही नहीं जीवन में. हं? असं एक मान्यता होत चाललेली आहे, असा एक समाज घडत चाललेला आहे. विचार करा. काय? आणि ह्या समाजात आपण राहणार आहोत. म्हणजे लाईफस्टाईल म्हणून पाहिलं जात. उलट ह्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहायचं झालं, तर ह्याला जो सोशल एक्सपेक्टन्स आहे, तो फार मिळालेला आहे. काहीतरी झालं चांगलं, एन्जॉयमेंटसाठी सेलिब्रेट, इसके बिना तो सेलिब्रेशन हो ही नाही सकता. मेल असू दे, फिमेल असू दे, काही त्याच्याशी घेणं देणं राहतच नाही. उलट आता असे खूप सारे ड्रिंक्स अवेलेबल झालेले आहेत, आणि हे मार्केट वाढत चाललेल. म्हणजे काही जण सांगतात इसमें 5% रहता है, इसमें 10% रहता है. म्हणजे ज्याला सवय नसेल त्याला पण, किंवा मग त्याच्यावर चुकीचे फॅक्ट्स अँड फिगर्स प्रेझेंट केले जातात, की कसं हे चांगलं आहे, कसं हे गरजेचं आहे. उलट त्यापुढे जाऊन मला सांगायला आवडेल की सोशल ऍक्सेप्टन्स इतका पुढे गेलेला आहे की एक पिअर प्रेशर क्रिएट होतो. पिअर प्रेशर समजता ना तुम्ही? म्हणजे हा घेत नाही तर हा चुकीचा आहे, आणि जो घेतो तो बरोबर आहे. तुम्हाला पटत नसेल तर जाऊन थोडं तुमच्या कॉलेजमध्ये मुलं जातात त्यांच्याशी बोला, तुम्हाला लक्षात येईल. वाळीत टाकलं जातं त्या मुलांना, जे ह्या गोष्टी घेत नाहीत. काय? त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, मुलं असू दे, मुली असू दे. काय? म्हणजे हा कसं घेत नाही मग तुझी लाईफ बोरिंग आहे, तू आनंदच घेत नाही आयुष्याचा, त्यात कसला आलाय आनंद? आणि तुम्हाला सायंटिफिक पूर्ण सगळ्या गोष्टी आज समजावून सांगणार आहे, कसं याचं जेनेटिकली कनेक्शन आहे, नेक्स्ट पुढच्या जनरेशनसाठी काय गरजेचं आहे. हा, छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणार होतो आपण आज. हम्म? आणि म्हणजे तुम्हाला कन्फ्युज करून सोडलं जातं, इतक्या लेवलला सोशल एक्सेप्टन्स. कधी कधी तुमचा बॉसच तुम्हाला प्रेशर टाकणार. कधी काही फॅमिलीज मध्ये तर आता, म्हणजे नवीन आता जो एक कल्चर हे झालंय, त्याच्यामध्ये तर काय होईल माहित नाही. म्हणजे इट इज म्हणजे कॉमन हो गया आहे. आणि अशा काळात आपण आज जगत आहोत. किती अनफॉर्च्युनेट आहे लाईफस्टाईल. आणि सर्व ठिकाणाहून ह्याचा भडीमार होतोय. जसं की सांगायचं झालं तर तुम्ही सगळेजण ऍग्री कराल, मूवीज मध्ये पण फार, म्हणजे आपण ज्या आपल्याकडे मूवीज मध्ये जे ऍक्टिंग करतात त्यांना आपण रोल मॉडेल मानतो, सेलिब्रिटीजला रोल मॉडेल मानतो. येस, भित्रा म्हणजे मर्द. बरोबर आहे, मॅडमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जो घेत नाही त्याला भित्रा, डरपोक, तुझ्यामध्ये गट्स नाही, मर्द बन मर्द. हं? ठीक आहे. म्हणजे आपण नुकतंच एक मर्द बनण्याचा किस्सा सगळ्यांनी पुण्यामध्ये पाहिलेला आहे, 17 वर्षाचा मुलाचा. आहे का नाही? मर्द म्हणजे मस्त एकदम, आहे ना? अख्ख्या देशाला तो किस्सा माहीत झालेला आहे.
त्याच्यामुळे पुण्याचं नाव चर्चेत आलेले आहे. है ना? पुण्यामध्ये किती प्रकारचे म्हणजे फार त्याच्यामध्ये डिटेल, म्हणजे कशा कशा टाईपचे नाव, कुठल्या कुठल्या नावाने हे पब हे बार चालतात, है ना, कसे नियम हे केले जातात, आपली सगळ्याच गोष्टीचे, हा सगळ्या पबची वाट लावून गेला. म्हणजे चांगलं करून गेला बिचारा. हा, हे दोन लोक गेली, पण त्याच्यामुळे बऱ्याच घरांचं हे होईल, तसं म्हणणं चुकीचं राहील. दोन लोकांच्या जीवाची किंमत होती, पण ऍटलिस्ट कुठेतरी प्रशासन थोड्या काळा करता होईना जागा झालं, है ना. सो गोष्टी चुकीच्या घडतात आहे काय घडतात आहे, म्हणजे तो गेला ना त्याचे मर्दानगी दाखवायला. काय झालं? मग त्या एकाच्या चुकामुळे अख्ख्या त्याच्या तिन्ही पिढ्यांना त्रास झाला. आणि ती दोन जी कमावती जीव होती ती गेली, ती नुसती गेली नाही, ती दोन एकदम छोट्या गावातून आलेली मुलं होती, मुलगा मुलगी. मग त्यांच्या गावामध्ये भीती निर्माण झाली, अशी एक नाही अनेक गावांमध्ये भीती निर्माण झाली, की मोठ्या शहरांमध्ये असं असं घडतं. आणि जी की वास्तविकता पण आहे कुठेतरी. तर जे चिडवलं जातं ना, तर त्याच्यावर पण थोडं रियालिटी चेक करणं गरजेचं आहे, आणि हे बदलणंच आपलं कार्य आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं, की फार वाईट वाटतं की एक चांगली सोसायटी असते, आणि त्या सोसायटीच्या बाहेर ज्यावेळेस असं शॉप उघडतं, त्या सोसायटीतनं लोक घरं सोडून जातात. तर काय कराल तुम्ही असं? किती घरं बदलणार ना, किती घरं सेल करणार? कुठेतरी एक योग्य डिरेक्शनने घडणं गरजेचं आहे, आणि तो एक जनरेशन मध्ये जेव्हा सगळेजण मिळून ठरवतील, आणि मग हा एक वर्ड ऑफ माउथ चांगला स्प्रेड होईल, तरच ते होणार आहे. ठीक आहे, होईल त्या गोष्टी. मी तर खूप पॉझिटिव्ह आहे बाबतीत. म्हणजे मी तर इतका पॉझिटिव्ह आहे, मला एका व्यक्तीने म्हटलं की नाही नाही, गव्हर्नमेंटला याच्यामधनं टॅक्स मिळतो, म्हणून गव्हर्नमेंट काय करत नाही. तर माझं स्वतःचं जे गणित आहे याच्या बाबतीत, ते मी तुमच्या समोर मांडतो. चला, गव्हर्नमेंटच्या जागी असं समजू, आपण एक कुटुंब समजू. हं? तुमचा मुलगा दारू पिईल, हं? आणि तो तुम्हाला टॅक्स म्हणजे ज्या ज्या दिवशी तो दारू पिईल, तो तुम्हाला फाईन देईल, फाईन. टॅक्सच्या जागी तो तुम्हाला दंड देईल. तुम्ही आहात घरातले कुटुंब प्रमुख आहात, तुम्ही काय म्हणाल, मला काय करायचंय, पिऊ दे, मला तेवढाच फाईन एक्स्ट्रा मिळतोय, म्हणून तुम्ही फाईन घेत राहाल का? तर म्हणा गव्हर्नमेंटचं घराचं काय जोडत आहे. मी तुम्हाला रियालिटी सांगतो. कुठल्याही गव्हर्नमेंटला, माझं जे ऑब्झर्वेशन आहे, तुमच्या टॅक्समध्ये इंटरेस्ट नाही, तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. कारण तुम्ही ज्या दिवशी दारू प्याल ना, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. सो माझं तर असं लॉजिक आहे, तुम्हाला किती वाटत असेल की गव्हर्नमेंटला खूप टॅक्स मिळतो वगैरे वगैरे, त्यामुळे ते प्रमोट करतात. मी तर सिम्पल म्हणतो, टॅक्स बिक्स जाऊ दे तिकडं, गव्हर्नमेंटला तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यावर जे नुकसान आहे ना, ते तुमच्या टॅक्सनं काही पूर्ण होणार नाहीये. उलट तुम्ही आजारी पडता. म्हणजे कुठल्याही कुटुंबासाठी आजारी माणूस, मी नेहमी शिकवतो तुम्हाला, आजारी माणूस कोण आहे? त्या कुटुंबाची लायबिलिटी आहे. निरोगी माणूस कोण आहे? त्या कुटुंबाची ऍसेट आहे. तसं गव्हर्नमेंटसाठी आहे. जर तुम्ही दारू पिऊन तुमचं शरीर खराब करताय, तुमची प्रोडक्टिव्हिटी घसरते, तर गव्हर्नमेंटला तुमच्या टॅक्समध्ये इंटरेस्ट आहे का प्रोडक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे? थिंक ऑन इट. उगाच बाबा, म्हणजे काही लोक तर इतकं, म्हणजे त्यांना कशाचा एवढा अभिमान असतो कळतच नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही पितोय म्हणून गव्हर्नमेंट चाललंय, म्हणून ह्या देशाचे रस्ते बनतात. मग त्याच रस्त्यावर कशी गाडी चालवायची मग यांनी? हं? म्हणजे थोडं विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. हं? त्याच देशाचं नाव किती खराब होतं मग. तो कुठल्याही अँगलने हे जस्टिफाय होत नाही. बरोबर ना? आणि मूवीजमध्ये हेच केलं जातं. सेलिब्रिटीज येऊन ऍड करतात, खूप सारे गाणे बनवलेत, आणि गाणे तर किती भारी आहेत. गाण्यातले शब्द बघा. एक गाणं तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, पीले पीले ओ मेरे खाजा, पीले पीले ओ मेरे जानी, है ना. यार की है यारी निभानी, म्हणजे दारू पिल्याने तर काही यारी वगैरे निभावली जात नाही. म्हणजे भगवान रामाच्या बरोबर हनुमानाचं जे नातं होतं, ते असं रोज रात्री डिस्कशनला, प्लॅनिंगला बसताना घेऊनच बसत होते, आहे का नाही. इवन आपले शिवाजी महाराजांसाठी जीव देणारे जे त्यांचे सगळे मावळे होते, ते असं बैठकीलाच बसत होते.
अफजल खानाचा वध करायचंय, चला आता त्याची एक मीटिंग ठरलेली आहे. तू काय घेऊन येतो, तू काय घेणार, आज रात्रीचं काय प्लॅन आहे, चकण्यामध्ये काय खायचं. मग अशा मीटिंग चालत होत्या, है का नाही? म्हणजे गाण्याचे शब्द बघा, है ना? यार की है यारी निभानी, म्हणजे काय, प्यायलाच पाहिजे. तो थोडे प्रॅक्टिकल विचार करा, म्हणजे काय जस्टिफिकेशन लोक देतात. एक म्हणजे वपू काळ्यांचं एक वक्तव्य आहे की ते नेहमी सांगतात, चुका आहे ना झाकायला काहीतरी पाहिजे फक्त. अपयशाची भीती नसती, फक्त ते अपयश कशामुळे आलं ते कशावर तरी फोडायचं असतं. तसंच तसंच हे फक्त कारणं द्यायची असतात लोकांना की ह्याच्यामुळे, नाही तर मग मी 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 कधीच अल्कोहोल घेणार नाही, मी कधीच ड्रिंक करणार नाही. तो डायलॉग्स तुम्ही ऐका, सॉंग्स ऐका. ह्याच्या पलीकडे आता जर नवीन सुरू झाले कोविड पासून ओटीटीवर तर इझिली ऍक्सेसिबल आहे. आणि आपल्याला काय दाखवलं जातं, आणि ह्याचा परिणाम मुलांवर होतोय जास्त, की जो ड्रिंक घेतो. हं? तुम्ही रियालिटीमध्ये जाऊन बघा, जे दाखवलं जातं ना, तो मर्द बनतो, तो असं स्टाईल मारतो. रियालिटीमध्ये मला सांगा, जो ड्रिंक घेतो त्याला उभं तरी राहता येतं का हो? जास्त घेतल्यानंतर. हं? त्याच्या तोंडाचा वास येतो. त्याच्याजवळ बसू वाटत नाही. त्याला शब्द तरी उच्चारता येतात का? डायलॉग बिलॉग जाऊ दे तिकडं. म्हणजे नशा, ते अमिताभ बच्चन यांचं पण गाणं आहे, नशा शराब में होता तो नाचती बोतल, है ना? शराबी शराबीमध्ये त्या व्यक्तीने आयुष्यात कधी दारू नाही पिली, म्हणून तो शराबीची ऍक्टिंग चांगली करू शकला ना. सांगा बरं, खऱ्या शराबीला अशी ऍक्टिंग करायला, त्याला डायलॉगच देता येणार नाही. सो कुठेतरी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की OTT मुळे ह्याला काय झालंय, सोशल एक्सेप्टन्स खूप वाढलाय. म्हणजे उलट मी म्हटलं ना थोड्या वेळापूर्वी, की तुम्ही घेत नाही तर तुम्हाला लोक चुकीच्या नजरेने पाहतात. मी पण भोगलंय ते. अहो, दारू सोडा, मला चहा नाही पित म्हणून लोक नाव ठेवतात. माणूस गाणं म्हणतात, रिलेशन जपत नाही म्हणतात. मला किती लोकांनी सांगितलं, माझ्या तोंडावर बोललेत लोक. आयुष्य म्हणजे लिहून दिलेत, मग काय तर काही जणांनी तर लिहून द्यायची तयारी ठेवली, की मी तुम्हाला लिहून देतो बडीगर साहेब, तुम्ही जर चहा नाही पिला ना, तर तुम्ही कधी काय म्हणजे तुमचं हे कधीच तुमचं सेल्स असेल, तुमचं काय रिलेशनच बनणार नाही, घ्यावं लागतं, लोकांना नाराज होतात, लोकांना राग येतो. तुम्हाला माहिती आहे, चहावर पण आपण एखादं सेशन करू एकदम, म्हणजे चहाचं सेशन तुम्ही ऐकाल ना, तुम्ही चहा पिणं बंद करून टाकाल. मी अजून चहावर प्रॉपर सेशन कधी घेतलेलंच नाही, फक्त चहा पिण्याचे नुकसान सांगतो तुम्हाला. त्याच्या मागचं जर रियालिटी समजेल की काय लेवलला हे किती मोठं नुकसान करते आपल्या म्हणजे एन्व्हायरमेंटचं. जेवढे चहाच्या बागा तयार झाले, तेवढे डोंगरांचं किती नुकसान झालंय, काय लेवलला हे प्रॉब्लेम्स होतात, ते तुम्हाला चहा प्यायची इच्छाच होणार नाही. गरज नाही हो या गोष्टीची. काय? आणि काहीतरी घ्यावं लागतं, मग तुमच्यातला मर्द बाहेर पडतो. म्हणजे कसले, म्हणजे हे सगळं चुकीचं आहे जे डोक्यात बसवलं जातं. ठीक आहे. आणि आपण खरंच अनफॉर्च्युनेट आहोत की हे जास्त प्रमाणात घडतंय. आता एक छोटासा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हं? मला फक्त सगळ्यांचा अटेन्शन पाहिजे. फटाफट टाईप करा, ज्यांचं ज्यांचं अटेन्शन आहे ए टाईप करा. फटाफट फटाफट. आणि हा व्हिडिओ आहे ना, एकदम व्यवस्थित पाहायचा. हे इमोशन्स फील करा. ही ऍक्च्युली WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कव्हर केलेली स्टोरी आहे, साधा व्हिडिओ नाही आहे. रियालिटी खरं मध्ये काय घडतंय एका कुटुंबामध्ये. आणि ज्यांना वाटतं ना की ह्यातनं माणूस बाहेर येऊ शकत नाही, त्या सगळ्यांसाठी प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे. काय? पण काय ती फेजेस असतात त्या थोडं समजून घेऊयात. ओके. वाव, खूप साऱ्या लोकांनी हे टाईप केलेलं आहे. ज्यांनी बिलकुल काही टायपिंग करायचे कष्ट नाही घेतले, कृपया थोडंसं चॅटबॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा. इफ वॉइस इज क्लिअर, टाईप सी. 21 साल की उम्र में भी मुझे लोग बोलते थे कि तुम 32-35 साल के लगते हो, और आज मैं 20 साल बाद 41 की उम्र में भी लोग मुझे बोलते हैं कि आप 41 के नहीं लगते, थँक्यू. म्हणजे आवाज क्लिअर आहे. ओके, कंटिन्यू करू आपण. आप 32-35 के ही लगते हैं. ये किस्सा है एक खुशहाल परिवार का। ये कहानी है कुछ खिलते गुनगुनाते चेहरों की।
ये आम से दिखने वाले चेहरे, आपसे मुझसे मिलते जुलते ये चेहरे आज हर नन्ही खुशी से रोशन हो उठते हैं। रोशन होते हैं जब यश के हाथों में किताब देखते हैं, जब उन्हें कसरत करते या मैदान पर दौड़ लगाते देखते हैं। खुश होते हैं जब वो आंखें बंद करके खुद में झांकते हैं। खुश होते हैं जब यश अपनी बेटी को पढ़ाते हैं या डाइनिंग टेबल पर कोई किस्सा सुनाते हैं। लेकिन ये तो बड़ी आम सी बात है ना? नहीं, इस परिवार के लिए ये आम बात नहीं थी। ये जीत थी कई सालों के भरोसे की, उम्मीद का दामन ना छोड़ने की। ये जीत है एक बहुत लंबी लड़ाई की। मैं बैठी हुई यश 24 आवर्स ड्रिंक कर रहे हैं। इतनी ज़्यादा प्रॉब्लम थी कि मुझे लगता था अब मैं अकेली हूँ, मैं क्या करूँ। यश को लेकिन छोड़ के नहीं जाती थी कभी, कि अगर इसको, मेरे पेरेंट्स को भी मैंने कभी नहीं बताया कि ये प्रॉब्लम है। वो बुरी संगत में हो गया, पर जब वो ठीक रहता तो मेरा ख्याल रखना, एक छोटी छोटी चीज़ों का ख्याल रखना। अक्सर हम हमारे परिवार का कोई सदस्य शराब के कारण बीमार है, इस उलझन के बारे में किसी को नहीं बताते, मदद नहीं मांगते। बदनामी और बेइज्जती का डर इस समस्या को बढ़ा देता है, बाहर निकलने के रास्ते को और मुश्किल बना देता है। मेरी आई थिंक 4th-5th मंथ प्रेगनेंसी चल रही होगी। मैं इसकी जासूसी करने इसके पीछे पीछे, और इसको गुस्सा आ रहा था कि मेरे पीछे क्यों आ रही है, और मेरी हालत खराब, मैं पसीना पसीना, क्योंकि मुझे लगता था पता नहीं कहाँ जा रहा है, क्या करने जा रहा है। मैं जब बॉर्न हुई थी तब से पापा अल्कोहलिक थे और पीते भी थे। मुझे थोड़ा तो शक होने लगा था कि कुछ तो हो रहा है घर पे, बट इतना डीप में नहीं पता था कि क्या हो रहा है। मम्मा गई थी नीचे पापा की दवाइयाँ लेने और रिहैब को कॉल करने, तो उन्होंने क्या किया, किचन यूटेंसिल्स लिए और अपने बेड के नीचे छुपा दिया कि अगर रिहैब वाले आए तो मैं उनका सिर फोड़ दूंगा। पापा उनको मारने गए, वो मुझे लग गई, तो मुझे अभी भी उधर दर्द होता है, थोड़ा नील पड़ गया था पूरा। शुरू में तो ये गुलाबी नशा बहुत खुशी और सुकून देता है, लेकिन कब इसके काले पंजे आपको जकड़ लेते हैं, गला घोंटने लगते हैं, इसका पता भी नहीं चल पाता। एक अनकहा खौफ घर के कोने कोने में पनपने लगता है। कल का दिन न जाने कौन सी मुसीबत लेकर उगने वाला है, कल न जाने घर में कौन सा तूफान उठने वाला है। दोस्तों ने कहा बियर जो है जौ का पानी है, कुछ नहीं है। हफ्ते में एक बियर पी ली, कभी एक दोस्त के मतलब मैंने एक बियर पी ली, आधी पी ली, वो मेरा रूटीन आ रहा था। बदतमीजी मैंने की, फादर से भी करता था कि वो बेचारे अपने आप को कमरे में बंद कर रहे हैं कि क्या कर देगा ये। अपने ही बर्थडे वाले दिन मैंने लटकाया था, वो रस्सी टूट गई, मैं बच गया, ईश्वर की कृपा थी। एक एडिक्ट का परिवार हर दिन इस डर में जीता है कि वो कब फिर से रिलैप्स कर जाएगा। मुझे डर ये लगता था कि मेरी भाभी को कुछ ना कर दे। मैं मीडिया में आ चुकी थी, इतना कॉन्फिडेंस आपको अपनी टीम को देना पड़ता है कि मेरा भाई पैसे मांगने आया तो मत देना। जब इसकी बेटी हुई, बिल्कुल न्यूबॉर्न थी और ये रिलैप्स कर गया था, तो हमने ऑब्वियसली बच्ची को अपने घर में रख लिया। तो ये नीचे हमारे टावर के नीचे खड़े होकर गार्ड्स के सामने जोर जोर से चिल्ला रहा था, मेरी बहन ने मेरी बेटी को किडनैप कर लिया है, ये तो नशे में धुतता है, इसको तो पता ही नहीं है। जब मेरी बेटी 6 महीने की थी, मेरी बीवी नीचे गई हॉस्पिटल में मेडिसिन लेने, बेटी को मेरे पास छोड़ के लिटा के, मैं बेटी को वहीं लेटा छोड़ के बेड पे निकाल के अपने सब वो और भागाया घर। मेरी बेटी 6-7 साल की थी, फिर मेरी वाइफ मेरे साथ छोड़ के गई। सेक्टर 110 है नोएडा में, वहाँ ठेका है, और बेटी को मैंने रिक्शे में बैठे रहने दिया और मैं चला गया ठेके में पीने। और वो रिक्शे वाला अगर मेरी बेटी को लेके चला जाता या तो क्या होता। सेकेंडरी एडिक्शन मैंने अब्यूज़ किया मेडिसिन को, जो एक गोली 10 मिलीग्राम की रात को दी जाती है सोने के लिए, बढ़ते बढ़ते कि मैं 100 से 150 गोलियां खा लेता था सुबह से लेकर रात तक। इस घर ने अपनी हर खुशी को डूबते हुए देखा था, लेकिन उन्होंने उम्मीद के तिनके बटोरना नहीं छोड़ा।
नहीं छोड़ा एक भटके हुए बेटे का, पति का और भाई का साथ। छोड़ देती फैमिली, नहीं बात करती बदनामी का डर से, नहीं मदद मांगते, फोटो होती और माला टंगी होती। 21 साल की उम्र में भी मुझे लोग बोलते थे कि तुम 32-35 साल के लगते हो, और आज मैं 20 साल बाद 41 की उम्र में भी लोग मुझे बोलते हैं कि आप 41 के नहीं लगते, आप 32-35 के ही लगते हैं। मैं आज एक रिकवरी कोच हूँ, मैं एक काउंसलर बना, मैंने सर्टिफिकेशन कोर्सेज किए बाहर की यूनिवर्सिटीज़ से, 2 इंटरनेशनल पेपर अपने प्रेजेंट किए, एक दुबई की कॉन्फ्रेंस में, एक यूरोपियन काउंसिल जो कि बहुत ही एस्टीम्ड, बहुत मानी हुई काउंसिल है। अभी भी डर लगता है कभी कभी, मतलब वो डर 20 साल का है ना, तो इतनी जल्दी जाएगा नहीं। मैं उसको देखती हूँ कि मैं उसकी फोटो बंद कर देती हूँ कि इसको मेरी नजर ना लग जाए, मेरे भाई को। हमारे आपके बीच ही हैं ऐसे कई सारे चेहरे जो शराब के इस दर्द को, खौफ को झेल रहे हैं, लेकिन यश शराब से जूझते हजारों लोगों के लिए एक नायक है। यश के परिवार की तरह हजारों परिवार निकल सकते हैं शराब के मुश्किलों के इस तूफान से। देर है तो मदद मांगने की, लोग क्या कहेंगे, बदनामी होगी, इस डर को पीछे छोड़कर एक और कोशिश करने की। अगर आप चाहते हैं कि आप या आप तो याचा स्क्रीनशॉट घ्या जर का तुम्हाला असं कोण असेल ज्याला हेल्प करायची असेल तर. ठीक आहे. असे खूप ऑर्गनायझेशन आहेत, बट इट इज WHO प्रमोटेड. सो WHO ने प्रमोट केलेली ऑर्गनायझेशन. येस. काय वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना? फटाफट तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत चॅट बॉक्समध्ये टाईप करा. कोणी काय नोटीस केलं या व्हिडिओमध्ये? कारण आज घडतंय, कुठेतरी घडतंय. म्हणजे मी तर अशा फॅमिलीजला भेटलोय ज्यांच्या, म्हणजे आईंना भेटलोय अनोळख, म्हणजे एक मला नुकतीच आठवते, दोघं शिक्षक आहेत आणि मुलगा घरी यायची वेळच नसते. मग त्याची पहिली बायको सोडून गेली, मग त्यांनी दुसरं कसं तरी लग्न केलं. सो हे घडतंय, म्हणजे नाही घडत असं नाही. फॅमिली मेंबर्स खूप सफर करतात, बरोबर. ऍडिक्शन इफेक्ट समजले, बदल हवाय, असे होते. हा व्हिडिओ का दाखवलाय की जो घेतो आता ते जर्नी मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी त्याची सायंटिफिक जर्नी सांगेल ना तुम्हाला इथं प्रेझेंटेशन मध्ये, मग अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल. म्हणजे जेनेटिकली पुढच्या पिढीला काय इफेक्ट होतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे. हे सेशन ऍक्च्युली ऑनलाईन घेण्यासारखं सेशन नाही, कारण याच्यामध्ये इमोशन्स ट्रान्सफर होत नाही. इट जस्ट बिगिनिंग. ओके, मोटिवेशन वाटले, गुड. आता ज्यांच्या घरामध्ये असं काही नाही होते त्यांना रिलॅक्स पण वाटलं असेल, ठीक आहे. नाही ते पण सांगा ना. आम्हाला छान वाटलं वा, आम्ही यातला भाग नाही ऍटलिस्ट. सो ते पण होऊ शकतं ना की बाबा सगळ्यांना निगेटिव्ह थोडे दिसायला पाहिजे, काहींना पॉझिटिव्ह दिसेल. राईट, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. चलो पुढे जाऊयात आपण. आणि याच्या पुढची स्लाइड हीच आहे बघा, की एक जर्नी कशी होते बघा, एक माणूस हा प्रवास करतो कसा, हे जर तुम्हाला समजलं ना, तुम्ही खरंच तुमच्या पुढच्या पिढीला वाचवू शकता यातून. हम्म? बघा पहिलं काय असतं, एक्सपेरिमेंट, प्रयोग करून बघू. एक उत्सुकता असते माणसाला, की मूवीज मध्ये पाहिलेलं असतं, जाहिरातीमध्ये पाहिलेलं असतं, वेब सिरीज मध्ये पाहिलेलं असतं, है ना, ऐकलेलं असतं. उत्सुकतेपोटी करतात लोक, नाही घेऊन तर बघू कसं असतं बाबा. आणि नाहीतर मग सोशल प्रेशर, मग कधी कधी फॅमिली मेंबरच असतात. हा हा, येस. बघा कोणाला रिलेटिव्ह आठवले जे वयाच्या 45 मध्ये गेले फक्त या सवयीमुळे, आणि खूप लोक जातात. नुकतंच आमच्या ओळखीच्या एक मॅडम आहेत, काहीतरी 50s मध्येच त्यांच्या मिस्टरांचं एज होतं, गेले. बरं गंमत म्हणजे काय, ते गेले ना, तर कोणी दुःख नाही व्यक्त केलं. हॅलो,
50 वय होतं, माणूस गेला. 50 वयाचा माणूस जाणं तसं चुकीचंच आहे ना. मुलीचं खरं, मुलीचं लग्न पण अजून बाकी आहे, 2 मुली आहेत, लग्न बाकी आहे दोन्ही मुलींचं. पण सगळे काय म्हटले माहिती का, सुटली बिचारी, जाऊ दे. तो पण सुटला, कारण त्याला पण त्रास होत होता ना या सवयीचा. हा, नो नो वन क्राईड, येस, असंच होतं. पण ऍक्च्युली तसं वागणंही चुकीचं आहे. तेच तुम्हाला आता ह्या जर्नीमध्ये लक्षात येईल. सो क्युरिओसिटी कशी असते, पहिलं सुरुवातीला की बाबा करून बघू. मोस्टली सोशल सेटिंगमध्ये होते, पार्टी, कुठल्या तरी फॅमिली गॅदरिंग मधून सुरुवात होते. मग सुरू होतो ओकेजनल. ओकेजनल म्हणजे काय, काय असं स्ट्रॉंग डिझायर नाही, बट घेतलं जातं. त्यानंतर मग रेग्युलर सुरू होतं, फ्रिक्वेन्सी वाढते, आवडायला लागतं ना, कारण का बॉडीमध्ये काही चेंजेस घडतात. मोर फ्रिक्वेंट होतं. काही लोकांचं मग विकेंडचं रुटीन ठरलेलं असतं, काही लोकांचं कामं झाल्यावरचं रुटीन ठरलेलं असतं. मी खूप मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम केलेलं आहे. मला फार वाईट वाटतं काही गोष्टी ऐकताना. त्यातली एक गोष्ट मला फार दुःख देऊन गेली. आणि ही आमची नॅशनल मीटिंग होती काय. आम्ही भारतातले सर्व वेगवेगळ्या भागातनं रिप्रेझेंट करत होतो. ठीक आहे. आणि तिथे मग बोलण्यात आलं की महाराष्ट्राचं फार वाईट आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथमध्ये काय बोलण्यात आलं माहिती आहे का, महाराष्ट्राचं फार वाईट. आणि महाराष्ट्र एवढं ग्रोथ म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरं तर बाकी बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, स्पेशली महाराष्ट्रामध्ये मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी आहे, तरी महाराष्ट्र मागे का असं. तर ते बोलले काय, भरपूर सारे लोक रात्री 7 वाजले की त्यांची घंटी वाजते आणि ते समजून घेतात ते कुठे जातात. म्हणजे सगळे जेवढे हे शॉप आहेत वाढत चालले आहेत ह्याचे गोष्टी. म्हणजे काही ठिकाणी बाबा कमी प्रमाणात, एक खरंच ते म्हणतात ना ओकेजनल असं चालतं, पण महाराष्ट्रात हे जास्त प्रमाणात घडतंय असं त्यांचं म्हणणं आलं. आणि असं नाही की फक्त महाराष्ट्रात घडतं, इतर स्टेटमध्ये पण घडतं, घडत नाही असं नाही. पण अलीकडे हे पर्सेंटेज आपल्या इथं वाढत चाललेलं आहे. सो वाईट वाटतं अशा गोष्टी ऐकायला. म्हणून तुम्ही म्हणतो कुठंच नाही घडला पाहिजे, पण ते काय माझ्या म्हणण्याने होणार नाहीये. माझ्याकडे जर एखादी व्यक्ती आली, स्पेशली माझे क्लायंट्स आहेत, हं, आणि त्यांना रियालिटी चेक करून देणं फार गरजेचं आहे. म्हणून मी हे सेशन घेतलेलं आहे. आणि माझ्या या बोलण्याने नवीन लोक कसे ह्याकडे जाणार नाहीत, नेक्स्ट जनरेशन कशी जाणार नाही, हा आहे, आणि जो गेलाय तो कसा माघारी वळेल, हाच इंटेन्शन आहे. बाकी मग ते सगळं बंद झालं पाहिजे असं काय आपल्याला काय ठरवून काय आपण हे सेशन घेतलेलं नाही. मग नंतर टॉलरन्स सुरू होतो. काय होतं, बॉडी स्टार्ट्स टू रिक्वायर मोर अल्कोहोल टू अचीव्ह सेम इफेक्ट. म्हणजे तेवढं घेऊन चालत नाही, डोस वाढवा लागतो. मग क्वांटिटी वाढते आणि ह्याचे दुष्परिणाम चालू होतात. पहिलं प्रमाण कमी असतं, मग नंतर काय होतं, त्या प्रमाणात काही वाटत नाही म्हणून पर्सेंटेज वाढवलं जातं. मग काय होतं की ह्याच्याबरोबर एक असोसिएशन क्रिएट होतं. आणि हे कसं कनेक्ट होतं बघा, घेतलं की रिलॅक्स वाटणं, घेतलं की सोशली बॉन्डिंग वाटणं, स्ट्रेस रिलीफ होणं, आणि सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये एन्जॉयमेंटचा प्रकार बनून जातो. मग इथं स्टेज 2 ला व्यक्ती पोहोचतो. स्टेज 3 मध्ये रिस्की चालू होतं थोडंसं. मग काय होतं, काही स्पेसिफिक इफेक्ट, जसं की स्ट्रेस पासून मुक्त व्हायचं. खूप टेन्शन आलं, या, माझं डोकं काम करत नाही. मग ओकेजनल एपिसोड्स बनून जातं बिंज ड्रिंकिंग. बिंज म्हणजे काय, सलग घ्या. मग त्यावेळेस ते भान नाही राहत, एवढंच घ्यायचं, एवढंच नाही, एवढं थांबायचं, सीमा राहत नाही. मग जबाबदाऱ्या ढकलून देणं, परिवाराची जबाबदारी असेल, जसं तुम्ही पाहिलं ना त्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की त्याची मुलगी रिक्षामध्ये बसवली त्याने, आणि तो तिथून म्हणजे रिक्षावाला घेऊन जाऊ शकला असता, पण तो पिण्यावर साठी गेला. मग डिसिजन नाही व्यवस्थित घेता येत, जजमेंट नाही व्यवस्थित घेता येत. ठीक आहे. त्याचबरोबर हेल्थ वॉर्निंग सायन्स दिसायला चालू होतात भरपूर. म्हणजे ते हँगओव्हर उतरत नाही, जड वाटतं डोकं, आठवणं बंद होऊन जातं. असे अल्कोहोलचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात होतात. नंतर येतं डिपेंडन्स. डिपेंडन्सी सुरू होते की ह्याच्या बगैर जमणारच नाही. विड्रॉ करायला पण म्हणजे ज्यावेळेस हा ठरवतो की मला आता बंद करायचंय, तर त्याला सहजासहजी सुटत पण नाही. फिट येणे, घाम येणे, अशा गोष्टी जाणवतात. हम्म. त्याचबरोबर ह्या केसमध्ये हेवी ड्रिंकिंग वाढतं. आणि आयुष्य फक्त दारू भोवते. मग रोजच्या प्लॅनिंग मध्ये दारू कधी घ्यायची हे ठरलेलं असतं.
फक्त दारू पिण्याची संधी शोधली जाते. इतर जे सवयी असतात, छंद असतात, इतर ऍक्टिव्हिटीज मधून माणूस लक्ष काढून घेतो आणि पूर्णपणे सायकोलॉजिकल डिपेंडन्स त्या व्यक्तीचा दारूवर होतो. ही 4थी स्टेज असते. 5व्या स्टेजमध्ये मात्र पूर्णपणे ऍडिक्शन, पूर्णपणे अल्कोहोलिझमचा व्यक्ती शिकार झालेला असतो. कंट्रोल निघून जातो. आरोग्याचे सोशल कॉन्सिक्वेन्सेस भरपूर प्रमाणात होतात. खूप साऱ्या लोकांबरोबर नातेसंबंध तुटतात. मेंटल हेल्थ डिसऑर्डर सुरू झाले जातात आणि पर्सनल प्रॉब्लेम, प्रोफेशनल प्रॉब्लेम, काही लोकांच्या आयुष्यात लीगल प्रॉब्लेम देखील सुरू होतात. बरेच लोक इथे सुसाईड करण्याच्या लेवलला पण जात असतात. जसं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकलं की त्यांनी सुसाईडचा प्रयत्न केला, सुदैवाने तो वाचला. प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून वाचला. प्रयत्न जर यशस्वी झाला असता तर कदाचित आपण यशची स्टोरी ऐकूच शकलो नसतो. आणि मग मोस्टली इथं मेडिसिन म्हणजे प्रोफेशनल हेल्प पर्यंत लोक जातात. तर ही एक जर्नी आहे. ठीक आहे, ही एक जर्नी आहे एका व्यक्तीची. नॉर्मल व्यक्ती असंच कोणीतरी बाबा फोर्स केलं, कोणीतरी पुश केलं, कोणीतरी चिडवलं, कोणीतरी डिवचलं म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि तो या गोष्टींमध्ये अडकत गेला. एक नॉर्मल जर्नी आहे. प्रत्येक व्यक्ती असंच सुरू करत नाही. म्हणजे त्याला कोणीतरी है ना, म्हणजे असं कोण नाहीये की चला पैसे आहेत माझ्याकडे, जसं शॉपिंगचं एक हे, जातो आणि दारू घेऊन येतो. असं कोणी एकटं करत नाही हा उद्योग. कोणतरी ह्याला प्रेरित करतो आणि मोस्टली हा ओळखीचाच असतो, मित्र असतो, नातेवाईक असतो. ठीक आहे. तर आता या दोन जर गोष्टी लक्षात आल्यात, किंवा मग काही लोक थ्रिल म्हणून करतात, जसं की मूवीज पाहून थ्रिल म्हणून करायचा प्रयत्न करतात. बघा, मागच्याच आठवड्यात त्यांच्या इथे 24 वर्षाच्या मुलाने दारू पिऊन सुसाईड केले. कारण दारू पिल्यानंतर त्याची जे म्हणतात ना सतसत विवेक बुद्धी काम नाही करत, त्याला निर्णय नाही घेता येत, त्याला कळत नाही की छोट्या गोष्टींसाठी जीव नाही द्यायला हवा. पण त्याचा कंट्रोलच निघून जातो ना डिसिजन मेकिंग वरून, आणि हे घडतंय. सो आजच्या सेशनचा पर्पज थोडा वेगळा आहे. आपल्या इतर सेशनचे पर्पज वेगळे असतात. आजच्या सेशनचा पर्पज हाच आहे की अवेअरनेस क्रिएट करणे, रियालिटी चेक करणे. जे जे डोक्यात बसलेले, कोणीही कोणीही ना व्यसनी व्हायचं म्हणून सुरू करत नाही. असं कोणच नाही की बाबा त्याला, म्हणजे बघा काही लोक म्हणतात नाही आम्ही सोशल ड्रिंकिंग करतो. तुम्ही कराल सोशल ड्रिंकिंग, तुमचा आहे कंट्रोल. पण हे जीन्स जेव्हा पुढच्या पिढीला टासत ना तुमच्या माध्यमातून, उधर अगर उसका जीन्स वैसा नहीं रहेगा तो काय काय सोशल ड्रिंकिंग, उसका अगर कंट्रोल नहीं रहेगा तो काय का सोशल ड्रिंकिंग, वो छूट गया तो छूट गया कंट्रोल. आणि तुम्हाला काय वाटतं फक्त दारू बाबतीत लागू होतं? बऱ्याच गोष्टी आहेत अशा जेनेटिकली ट्रान्सफर होतात. तुम्हाला नाही माझी आमची पुढे असं वागणार नाही, पण तुमची पुढे दुसऱ्या बाबतीत जर चुकीची वागली तर, जसं की त्यांनी गॅम्बलिंग केलं तर, सट्ट्याबाजी लागली त्याला सवय तर, तुम्हाला नाही नाही असं होत नाही. जीन्स सगळे सेमच असतात, ते माइंडवर जाऊन इम्पॅक्ट करतात. म्हणजे कदाचित तुमच्या पुढच्या पिढीला दारूचं व्यसन नाही लागलं, बट गॅम्बलिंगचं लागलं तर, कारण हे सगळे व्यसन ऍडिक्शन रिलेटेड जीन्सचं असोसिएशन आहे. ठीक आहे. अजून मी तुम्हाला सांगणार आहे, सेशन तर समजून घ्या, मग तुम्हाला आपण Q&A पण करू, प्रश्नोत्तर पण करू. अल्कोहोल आणि मेंटल हेल्थचं काय संबंध आहे बघा. अल्कोहोल हे डिप्रेसंट सारखं काम करतं. लोकांना असं वाटतं की आता, कारण घेतल्यानंतर काय होतं, न्यूरल ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन होते, विचार थंड होतात, हम्म? अनावश्यक विचार बंद होऊन जातात, माणसाला असं रिलॅक्स वाटतं. हं? पण काय होतं, परत तेच आहे ना, डोस वाढवावा लागतो. इनिशियली असं होतं, बट नंतर ते, मी सांगतो ना, औषधांना पण रेजिस्टन्स होतं. आपल्या आयुर्वेदामध्ये दारूचा उपयोग औषधांसाठी करण्यात आलाय कित्येक वर्षापासून. दारू हरिद्र म्हणून एक गोष्ट वापरली जाते. कित्येक औषधांमध्ये दारू आहे. इव्हन आपले कफ सिरप वगैरे सगळ्या याच्यामध्ये दारूच आहे. मग ते औषधांसाठी उपयोगात आणणारी जाणारी वस्तू जी आहे, ती जर का दररोज म्हणून घ्यायला सुरू केली तर कसं होईल? हा, तेच घडतंय आज. समजतंय? तेच घडतंय. अल्कोहोल आणि एन्झायटीचा संबंध आहे. टेम्पररी तुमच्या फिलिंग्स कमी होतील, पण नंतर हे वाढणार. बऱ्याचदा तर इन्क्रीज एन्झायटी लेवलचं रिझन पण हेच आहे. डिप्रेशन मध्ये जातो माणूस. हम्म? काही लोक सेल्फ मेडिकेशन म्हणून वापरतात. हा, काही लोक कसे असतात, नाही नाही, आणि मूवीज मध्ये असंच दाखवलं जातं ना,
एखाद्या मुलीने नाही म्हणलं, नकार दिला, मग काय करतो आपला हिरो? अपयश आलं, बघा तुम्ही सिनेमा बघा, अपयश आलं, आपला हिरो काय करतो? जाऊन दारू पितो. मुलींनी नाही म्हणलं, काय करतो आपला हिरो? जाऊन दारू पितो. हम्म. मित्रांनी फसवलं, काय करतो आपला हिरो? जाऊन दारू पितो. त्याला दुसरं काही दिसत नाही. आणि आपण अशा, कबीर सिंग सगळ्यात डेंजर एक्झाम्पल. आणि आज ते अल्फा मेल मिल पण आपण बोलू त्याच्यावर, अॅनिमल बद्दल. चला आता विषय निघाला ते साहेबांनी कबीर सिंगचा. लोकांच्या डोक्यात काय बदलय? अल्फा मेल. तुम्हाला माहितीये, लिव्हर, पुरुष, आपल्याला काय वाटतं? मेल ऑर्गन, फिमेल ऑर्गन सगळे सेम आहेत वाटतं का? सगळ्यात मोठा स्टॅटिस्टिक म्हणजे फॅक्ट सांगतो, स्टॅटिस्टिक नाही, स्टॅटिस्टिक्स हा शब्द चुकला, सगळ्यात मोठी फॅक्ट सांगतो तुम्हाला. महिलांचं लिव्हर आणि पुरुषांचं लिव्हर टोटली वेगळं आहे. हॅलो, हे तुम्हाला माहित नसेल तर लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, 200 ml अल्कोहोल पुरुषांनी घेतली लिव्हर डॅमेज करायला, आणि महिलांनी 20 ml घेतली, म्हणजे 10% जरी घेतली तरी तेवढाच इम्पॅक्ट महिलांच्या लिव्हरला होतो. म्हणजे महिलांना तर अल्कोहोलचं अजून जास्त नुकसान आहे. सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट, पुरुष जर का सतत दारू पित राहिला, त्याचं लिव्हर महिलांसारखं होतं, त्याला म्हणतात फेमिनिन लिव्हर, आणि कालांतराने ते इतकं फॅटी होतं की ते महिलांसारखे हॉर्मोन्स प्रोड्यूस करतं. आणि म्हणून तेच पुरुष बघा थोडेसे असे ना, बोब्स वाढतात महिलांसारखे, है ना, बेडअप दिसायला चालू होतात, त्यांचा आवाज बदलतो, त्यांचे सगळे हॉर्मोन इम्बॅलन्स होऊन जातात. हे सगळं रियालिटी आहे. मग कसला मर्द बिल, कसला अल्फा मेल? रिअल अल्फा मेल तो दारूही नाही पे. पहिले तो अल्फा मेल ही कन्सेप्टच चुकीची आहे, जी डोक्यात बसवले. मग तुम्ही म्हणाल नाही नाही, काही लोकांना काहीच होत नाही, 100-100 वर्ष दारू पितात. इट इज ओनली बिकॉज ऑफ देअर जीन्स, जेनेटिकली ते स्ट्रॉंग आहेत. याचा अर्थ ते प्रत्येकाच्या बाबतीत लागू होतं असं नाहीये. समजतंय? म्हणजे काही लोक सांगतात की आमचे आजोबा 90 वर्ष जगले, पण त्यांनी कधी आयुष्यात सीट बेल्ट नाही लावला. व्हेरी गुड. कधीच त्यांचा ऍक्सिडेंट नाही झाला. व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ सीट बेल्ट न लावणं आणि गाडी चालवणं योग्य आहे, जस्टिफाय होतं का हो? कुठेच होत नाही ना, कुठेच होत नाही. त्यामुळे या मूवीजचा तर खूप इम्पॅक्ट येतो, आणि तिथून हे लोक बरेचसे डिप्रेशनवर सेल्फ मेडिकेशन म्हणून प्रयोग करतात. एका विशियस सायकलमध्ये अडकून जातात, ज्याच्यामुळे आणखीन जास्त पिण्याची सवय त्यांना लागते. आणि मेंटल हेल्थ डिसऑर्डर, मग सबस्टन्स वेगवेगळे चेंज करणं ह्याच्यापर्यंत जातात. असुरक्षिततेची भावना सारखं मनामध्ये असते. आता आपण बघूयात काय हेल्थ कंडिशन्स होतात. सगळ्यात पहिलं तर काय? दारू म्हणजे अल्कोहोल, हेपॅटायटिस, इन्फ्लेमेशन होणारे लिव्हरमध्ये, लिव्हर डॅमेज होणार आहे, लिव्हर सिरोसिस होणार आहे, फॅटी लिव्हर होणार आहे. याच्यामुळं जर का हे कंटिन्यू राहिलं तर त्या व्यक्तीचं नंतरचं आयुष्य फक्त आणि फक्त त्याच्या शरीराचे रिपेअरिंग मध्येच जाणार आहे. कुठेही पैसे लावायची गरज नाही. म्हणजे, आणि हे गॅरंटेड होणार आहे. म्हणजे तुम्ही ह्याला हे नाही करू शकत की नाही होणारच नाही. काय? हे कोणाच्या बाबतीत 30मध्ये दिसेल, कोणाच्या बाबतीत 40मध्ये दिसेल, कोणाच्या बाबतीत 50मध्ये दिसेल, पण हे होणार आहे. मुळात माणूस जातोच का ह्याच्याकडे, आणि त्याला कसं माघारी आणायचं हे पण आपण बोलू. जसं ऑलरेडी आपण बघितलं, जातो का आणायचं कसं ते पण आपण बोलू. दुसरं आहे कार्डिओव्हास्क्युलर डिझीज होतात. जसं की ब्लड प्रेशरची गोळी सुरू होती. बरेच लोक आहेत ज्यांचं बीपी कधी खालीच येत नाही, मोस्टली अल्कोहोलिक असतात. एनलार्ज हार्ट होतं, हार्टबीट इरेग्युलर होऊन जातात, पोटाचे पोटाच्या तक्रारी सुरू होतात, पोटामध्ये पेन होणं, पोटाच्या वेगवेगळ्या डायजेशन रिलेटेड इश्यूज होणं. पॅनक्रियाटिस जर झाला मग तर अवघडच आहे, कारण इन्फ्लेमेशन कुठल्या ऑर्गनला डॅमेज करेल माहित नाही. आजच्या घडीला 3 कॅन्सर, 21 प्रकारचे कॅन्सर सांगितलं. एक पॉडकास्ट मी ऐकत होतो, त्यात सांगितलं 21 प्रकारचे कॅन्सर माणसाच्या आयुष्यात येऊ शकतात दारू पिल्याने. मग त्यापैकी महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये काळजी घ्यायची असेल तर, रेक्टम कॅन्सर, आणि अजून एक कॅन्सर आहे मला आठवत नाही. बाकी इथं तुम्ही बघाल तर इसोफेगल कॅन्सर पण दारूमुळे होतं. आणि हे सगळे पोटांचे रिलेटेड कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. हा, कोलॉन कॅन्सर होतं, तिसरा कॅन्सर. म्हणजे पूर्ण जी तुमची कोलॉन आहे ती डॅमेज होऊन जाते. जसं मी सांगितलं न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, कारण ह्याच्यामध्ये तुमचे न्यूट्रिएंट जे ते ऍब्झॉर्ब होत नाही.
कॅलरीज मध्ये सांगायचं झालं तर दारूचे 7 कॅलरीज पकडले जातात पर ग्राम. आपल्या शरीरासाठी दारू हे अदर सबस्टेन्स मानलं जातं. अल्कोहोलला अदर सबस्टेन्स मानलं जातं. त्याला न्यूट्रिशन बाकीचे सगळे कन्फ्यूज होऊन जातं बॉडीमध्ये. त्याचबरोबर डिप्रेशन, अँझायटी असे प्रॉब्लेम सुरू होतात. इम्युन सिस्टम डाऊन होती या लोकांची. ठीक आहे. न्युमोनिया, ट्युबरक्युलोसिस हे भीती पण आहेच. त्याचबरोबर इनफर्टिलिटी, मूलबाळ न होणे. पुरुष महिला दोघांमध्ये हे कॉमन. बोन अँड मसलचे डिसऑर्डर होतात. हाडं फार कमजोर होऊन जातात. बऱ्याचशा न्यूट्रिशनची डेफिशियन्सी देखील होती. आता लोक काय करतात, बाहेर पडण्यासाठी काही मार्ग शोधतात. म्हणजे अमुक ठिकाणी औषध मिळतं बाबा. तर हे डी ॲडिक्शनचं असं कुठलंही औषध जगात बनलेलं नाही आहे. अनलायसन्स डी ॲडिक्शन सेंटर्स आहेत. खूप सारे मॅजिक रेमेडी, स्पिरिच्युअल हिलर्सकडे लोक जाऊन बसतात. काही होत नाही. ऑनलाईन स्कॅम, टेलिमार्केटिंग फ्रॉड, भरपूर सारे ग्रुप्स, खूप सारे काउन्सिलिंग सर्व्हिस, सगळ्या ठिकाणी पैसे घालून बसतात. या सर्व ठिकाणी, मेजॉरिटी ठिकाणी ह्या अशा गोष्टींना काही रिझल्ट मिळत नाही. ठीक आहे. मग काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं तर अल्कोहोल बंद करणे. काउन्सिलिंग प्रॉपर एक्सपर्ट करून करून चांगल्या त्याच्याशी रिलेटेड मेडिकेशन्स घेऊन काम करणं गरजेचं आहे. न्यूट्रिशनल थेरपीचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणून ना, जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. हेल्दी खा, चांगलं खा. चांगलं खाल्लं की बऱ्याचदा ना न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे पण माणूस असे उद्योग करतो. चांगल्या गोष्टी खात राहिल्या की ह्या गोष्टी घडत नाही. त्याचबरोबर व्यायाम करणे खूप महत्वाचं आहे. जरी व्यसन लागलं असेल तरी त्यातून बाहेर पडताना व्यायाम आता आपण पाहिलं यशची स्टोरी. काय होतं, त्यातून जे हॉर्मोन्स क्रिएट होतात ना मेंटल हेल्थमध्ये, आपण मेंटल हेल्थच्या सेशनमध्ये नेहमी सांगतो, तर ते ज्यावेळेस व्यायामातून मिळायला चालू होतात ना, माणूस राहतो आरोग्यकर. काय? गरज नाही पडत अशा गोष्टींसाठी. आणि मी म्हणतो काय, एखादा म्हणतो, आता मला ना लोक कन्व्हिन्स करतात, सर तुम्हाला माहिती आहे का, डीलच होत नाही हो, आमचा बिझनेसच पुढे सरकत नाही. माणसं तिथंच खुलतात, माणसं तिथंच बोलतात. मी म्हणतो असं व्यवसायच कशाला करायचा? उद्या तुझाच मुलगा बसला तुझ्या समोर आणि तुला सांगायला लागला, हं? म्हणजे तुम्ही ड्रिंक्स घेताय, 2 मिनिटासाठी तुम्ही काय करा, त्या सिच्युएशन मधून बाहेर या. आता तुमचा मुलगा बसला तुमच्या समोर, हं? आणि तो तुम्हाला सांगतोय, पप्पा तुम्हाला काय समजतं, घ्यावं लागतं हो पप्पा, घेतल्याशिवाय जमतच नाही पप्पा, मी कुठे एवढी घेतो पप्पा. तुम्हाला काय वाटेल सांग? हाऊ यू विल क्रॅक इट? तुम्ही काय म्हणाल? असले धंदेच कशाला करायचे मग जिथे प्यावंच लागतं? म्हणणार का नाही म्हणणार? आणि त्या पलीकडे जाऊन आज बघायची वेळ आली तर लोक घरात आणतात. लिटरली काही लोक घरात मुलांसमोर पितात. काही ठिकाणचं कल्चर असं आहे की बाबा मुलांनी स्वतः जाऊन पिण्यापेक्षा आपणच त्याला थोडी थोडी सवय लावू, म्हणजे त्याला झेपली पाहिजे. अचानक प्यायला लागलं तर आपल्याला कळणार नाही. सांगा. तो रियालिटी चेक करणं गरजेचं आहे. जी गोष्ट वाईट आहे ती वाईटच आहे, आणि जी गोष्ट चांगली आहे ती चांगलीच आहे. आणि आपल्याला स्वतःला मनापासून समजतं चांगलं काय वाईट काय. मी तुम्हाला सेशनमध्ये आज असा पॉईंट सांगणार आहे ह्याच्या ट्रीटमेंट मधला, अजूनही तुम्हाला वाटत असेल की हे घेणं चांगलं आहे, तुम्ही मनाने जस्टिफाय केलं असेल, तर मी जो पॉईंट तुम्हाला सांगणार आहे ना, तिथे तुमचे सगळे जस्टिफिकेशन गळून पडतील, जे कोण अजून ह्याला सपोर्ट करते असे सगळे. कारण या ट्रीटमेंटमध्ये काय लेवलला जाऊन ट्रीटमेंट केली जाते, आणि तरच ती व्यक्ती बाहेर काढली जाऊ शकते. त्यातली एक ट्रीटमेंट जर तुम्हाला ऐकली, आणि जर ती तुम्हाला, ती ऐकल्यानंतर पण तुम्हाला हे किळसावणं वाटत नसेल, तरी तुम्हाला सोडायची इच्छा होत नसेल, तर मग एकच आहे, देवच वाचू शकतो तुम्ही. आता मी असं तुम्हाला म्हणतोय तर काही लोक म्हणतील, सर हे आम्हाला का बोलताय? मी तुम्हाला म्हणतोय म्हणजे सेशनमध्ये, हा सेशन रेकॉर्ड होणार आहे, ह्याला काही हॅशटॅग लागणार आहेत, आणि हा सेशन युट्यूबचा अल्गोरिदम बरोबर त्याला समजतं कोणाला काय दाखवायचं. तर तुम्ही सगळेजण असं समजू नका की तुम्हाला बोलतोय. मोस्टली आपले हे आपल्या सेशनमध्ये कदाचित 1-2 पण नसतील जे घेत असतील, आणि आपल्याकडे अल्कोहोलिक कोण नाही, अल्कोहोलिक ह्या सेशनमध्ये जॉईनच नाही करणार. का बरं? वेळ बघा किती वाजल्यात, तो पोचला त्याच्या कार्यक्रमाला.
तो थोडी या सेशनमध्ये येईल. पण जेव्हा त्याला हा व्हिडिओ युट्यूबवर दिसेल त्यावेळेस त्याला थोडंफार वाटलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनलाय. सो इट्स नॉट फॉर यू. ठीक आहे. कधी कधी होतं ना बाबा आपले चांगले कारण आपण सगळे हिलिंग ह्युमन मध्ये आहोत, हेल्दी कम्युनिटी आहे आपली. त्यामुळे आपल्याकडे येऊन लोकांनी सोडली. म्हणजे आपल्याकडं वागचोर सरांनी, मी तर नाव घेणार नव्हतं पण त्यांनीच हात वर केला, त्यांनी आपले सेशन मधून सोडली. 21 डेज सुरू झालं आणि त्यांनी ठरवलं मला बंद करायचे. म्हणजे अजून काही गोष्टींचा कोइन्सिडेन्स झाला, फक्त आपल्या सेशन मधून सोडले असं नाही, दुसरे पण. आणि मी नेहमी सांगतो एका व्यक्तीमुळे कोणच निर्णय घेत नाही. आणि ते काय पण, आणि बेवडा ही जे टर्म आहे ना किंवा अल्कोहोलिक ही जी टर्म आहे ना ही फार लास्ट आहे. पण मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही स्टेज 1 स्टेज 2 कुठेही असाल, कशाला जाता पुढं. जर ते जेनेटिकली अफेक्ट करणार आहे आणि जर ते एक तुमच्या माइंडला डिसिजन मेकिंगला अडचण देणार आहे तर बंदच. जो गलत है वो गलत ही है. ठीक. सो एक्सरसाइज फार महत्वाचे आहेत. काही लोकांना औषधं चालू करावं लागतात, ते घेणं गरजेचं आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय ह्याला म्हणतात FMT, फेसल फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन. आणि सोप्या शब्दात स्टूल ट्रान्सप्लांट. स्टूल म्हणजे एका माणसाचं संडास, सोप्या शब्दात सांगतो. काय आणखीन सोपं करून सांगतो, जरा किळसावणच वाटलं पाहिजे, कारण हे आहेच किळसावणं. तर काय केलं जातं, एक हेल्दी माणूस घेतला जातो. हम्म? हा हेल्दीच, त्याची तब्येत बिब्येत चांगली आहे. म्हणजे त्याची संडास चांगली होती. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगतात गरजेचं आहे सांगणं, शहाणेच होत नाहीत लोक. मग ते घेतलं जाते, त्याला काय केलं, त्याला लॅबमध्ये प्रक्रिया केली जाते, ट्रीटमेंट केली जाते. बघा. आणि अशा लोकांच्या बाबतीत ज्यांचं अल्कोहोलिक फॅटी लिव्हर झालंय, कारण तुमचं एकदा का लिव्हर फुगायला लागलं, आणि बघा पोट फुगतंय या लोकांचं, पिणाऱ्यांचं पोट फुगतच फुगतं. सुरुवातीला पोट फुगतं, नंतर वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. लगेच नाही दिसत कारण तुम्ही तरुण असता. डिसिजन चुकतात कारण पोटाचं कनेक्शन कुठे आहे, मेंदूशी आहे. मग हे सगळं जेव्हा बिघडतं आणि मग त्याचं लिव्हर पूर्ण कामातून गेलं जातं, तर लिव्हर ट्रान्सप्लांट करणं एक प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? लिव्हर ट्रान्सप्लांट. लिव्हर सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी 2-5 करोड रुपये लागतात. आणि नशीब नशीब म्हणजे काय की तुम्हाला कोणीतरी डोनर तर पाहिजे लिव्हर द्यायला. हम्म? तुमच्या आधी भरपूर बसल्यात ज्यांना लिव्हरची गरज आहे, पहिलं त्यांचा नंबर लागणार. तुम्ही म्हणा नाही नाही माझ्याकडे आहे 2 करोड 5 करोड, जेवढे आत्ताचा रेट आहे तो, तुमचं खराब होईल त्यावेळेस काय रेट चाललेला असेल देव जाणे. आत्ताचा रेट सांगतोय. आणि मग ते स्टूलमध्ये काय केलं जातं, हेल्दी माणूस घेतला जातो, ते संडास घेतली जाते, त्याला लॅबमध्ये प्रक्रिया केली जाते आणि ती तुमच्या गटमध्ये टाकली जाते. कारण ते बॅक्टेरिया रिप्लेसमेंट केले जातात, तुम्ही पाहू शकताय. आणि ही जी ट्रीटमेंट केली जाते, ज्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग बॅलन्स, इन्फ्लेमेशन कमी होतं, लिव्हरचं फंक्शन चांगलं होतं, या सगळ्यासाठी ही जी ट्रीटमेंट केली जाते. आता हे असं नाही की हे सोडलं कुठून जातं, नाकातून पाईप टाकून सोडलं जातं. आता बघा ऐकायला कसं वाटतं. मग ही वेळच कोणाच्या आयुष्यात येऊ नये, हे चांगलं आहे का नाही? म्हणजे हे ज्यावेळेस मी त्या पॉडकास्ट वेगवेगळे ऐकले आणि मी ज्यावेळेस ह्याच्याबद्दल अजून डिटेल स्टडी केला, मला वाटलं नाही नाही इस्पे तो सेशन होता. मग आता बरेच लोकांचं असतं की रेड वाईन, ठीक आहे, पीपीटी मध्ये मी काही सगळे पॉईंट ऍड नाही केले. रेड वाईन किंवा हार्टसाठी चांगली आहे. 1920 साली एका बायोलॉजिस्टने काय केलं, स्टडी केला. त्याने काय सांगितलं, दारू घेतलं की हार्ट चांगलं राहतं. हा स्टडी कधीचा आहे? 1920चा. बट त्यांनी संपूर्ण खरं नाही सांगितलं. त्यांनी अशा लोकांवर स्टडी केला जे ऑलरेडी वेळेत झोपत होते, जे ऑलरेडी व्यायाम करत होते, ऑलरेडी हेल्दी खात होते. मोस्टली तर बरेचसे आर्मीमध्ये होते. ठीक आहे. मग यांना काय सांगितलं, नाही हेल्थ चांगली राहते, हार्ट चांगलं राहतं. अरे ते तर ते बाकीचे सवयी पण बघ ना. आता तो परत हा स्टडी करण्यात आला आणि हा स्टडी किती खोटा आहे जुनावाला हे सिद्ध झालं. आणि ह्या स्टडीमध्ये अशी लोक जी वेळेत झोपत नाही, उठत नाही, काही व्यायाम करत नाही, काही नाही, यांना दारू देण्यात आली. ह्यांचं पूर्ण वाटोळं झालं सगळ्याच गोष्टीचं. सिम्पल लॉजिक आहे, लिव्हर मधून सगळ्या गोष्टी हार्टकडे जाणार आहेत ना, कसं काय दारू पिऊन लिव्हर हार्ट चांगलं राहू शकतं? कुठल्या अँगलने होऊ शकतं? होणं शक्य नाही. पण बरेचसे स्टडी मॅन्युप्युलेट केले जातात, हे लक्षात घ्या. बरेचसे रिसर्च मॅन्युप्युलेट केले जातात. आता तुम्ही ठरवायचं, बरं
सिम्पल. सगळ्यात लास्ट हिलिंग ह्युमन काय सांगतं? हिलिंग ह्युमनचं पण ऐकू नका. तुम्हाला जे जमतं, तुम्हाला शरीराला काय चांगलं आहे, हे तुमच्या शरीराला जेवढं चांगलं समजतं तेवढं जगात कोणाला समजत नाही. मागच्या साहेबांना लक्षात आलं असेल, घेतल्यानंतर त्यांच्या बाबतीत काय होतं, म्हणून साहेबांनी सोडून द्यायचा निर्णय घेतला असेल. स्वतःला समजतं ना. मग स्वतःला समजत आहे तर घ्यायचंच नाही. आणि बाकी काय समजू न समजू, ही मी म्हणेल ही सवय नाही, ही एक व्यवस्था आहे. ही जर सोडली ना तर पुढे समाजासाठी खूप चांगलं आहे. आपण फायनल टेकअवेज कडे जाऊयात. सो फायनल टेकअवेज मध्ये जीन्स मॅटर करतात हे कुणीच विसरू नका. हम्म? तुमचे जीन्सच ठरवतात तुमची नेक्स्ट जनरेशन कशी बनणार. आई वडील हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे नेक्स्ट जनरेशनचं. जर तुमच्या सवयी हेल्दी नाहीयेत, जर तुम्हाला चांगल्या सवयी नाहीत, म्हणजे सवयी म्हणजे नॉट ओनली इट्स अबाउट अल्कोहोल, एव्हरीथिंग. वेळेत झोपायची सवय नाहीये, व्यायामाची सवय नाहीये, चांगलं खाण्याची सवय नाहीये, मी तर म्हणतो मॅन्युफॅक्चरिंगच करू नका. तुम्हाला कोणताही अधिकार नाहीये नवीन पिढी कमकुवत जन्माला घालण्याचा, तर ती पुढे अजून पास ऑन होणार आहे. तुम्ही दोघं फिट आहात, नसाल तर फिट व्हा, मग प्लॅनिंग करा. आणि फार गरजेचं झालंय का माहितीये का? अनफिट बेबी जन्माला घालाल आणि सगळे कमवलेलं पुन्हा तिथे घालवा. नाहीतरी मुलं जन्माला घालण्याचं एकच लॉजिक आहे ना, म्हातारपणीचा आधार. तुमच्या त्यांच्या तरुणपणी तुम्ही म्हातारे असताना तुम्हाला त्यांना आधार द्यावा लागेल जर अनफिट जन्माला घेतले तर. त्यामुळे जीन्स व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, ह्युमन बॉडी इज मोस्ट प्रिशियस गिफ्ट. खूप सुंदर गिफ्ट आहे हे शरीर, ज्याला आपल्याला काही भरावं नाही लागलं. याच्यामध्ये काय टाकायचं काय नाही टाकायचं ऑलरेडी तुम्हाला सगळं समजतंय, चांगलं काय. येस, अनफिट चिल्ड्रन आर थ्रेट टू सोसायटी ऑल्सो. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो खूप प्रिशियस गिफ्ट आहे. कसं जपायचं तुम्ही ठरवा. आणि सर्वात महत्त्वाचं तिसरी गोष्ट, नेचर बरोबर कनेक्टेड राहा. निसर्गाच्या मध्ये जर राहिलात ना तर मग तुम्हाला ह्या गोष्टी सुचतच नाही. प्रॉब्लेम काय झाले, लोक एकटे राहतात. नाही तिथे एन्जॉयमेंट वाटते. काल आम्ही ट्रेकला होतो, महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट, महाराष्ट्राचं सर्वात मोठं शिखर, ढगांच्या वरती आम्ही होतो. हम्म? नाही आलं आमच्या मनात असलं काय अँझायटी, डिप्रेशन, एकटेपणा. एवढा मोठा निसर्ग तुमच्या सोबत असताना कशाला तुम्हाला एकटं वाटतं? हम्म? अशा देशात आपण जन्माला येतो जिथे सावरकर घडतात, शिवाजी महाराज घडतात. सावरकरांचा मूवी बघा, डिप्रेशन कसं निघून जातं 3 तासामध्ये. कसलं दाखवलं त्या मूवीमध्ये सावरकरांचं. एवढं मोठी काळाबण्याची शिक्षा, अशा ठिकाणी राहतात. त्यांना माहित होतं ते ज्या लोकांसाठी लढतात, ते लोक म्हणजे ज्या गोष्टीसाठी लढतात, ज्या लोकांसाठी लढतात, त्यांना कळणार सुद्धा नाही काय काय केलं त्यांनी. कारण ते एवढ्या तिथं काय काय घडलं थोडी, मग ते बाहेर आलं बिचारा निघून, त्यांना म्हणून आपल्याला सांगता आलं काय काय त्यांना कशा कशा यातना देण्यात आल्या. म्हणजे तिथंच खायचं, तिथंच सगळं चाललं होता कार्यक्रम. अशा वातावरणात ते राहिले. पूर्ण अंधार, दात पूर्ण खराब झाले होते त्यांचे, तिथून आल्यानंतर दात घासायची सोयच नाही. आणि अशा ठिकाणचे लोकांना बरं त्यात दाखवले का त्या मूवीमध्ये, एवढ्या बेकार वातावरणात राहून पण त्यांच्या चेहऱ्यावरचा स्माइल नाही गेला. हे शिकण्यासारखं आहे. आणि डिप्रेशन येतो लोकांना, ज्यासाठी मग म्हणतात नाही नाही मग ते करावं लागतं. थोडं विचार करा. नेचर बरोबर कनेक्टेड राहिला तर गोष्टी घडतील. तुम्हाला माहिती आहे का, काही लोक म्हणतात नाही ते बसावं लागतं त्याशिवाय डील होत नाही. तुम्ही जा लोकांना गेम झोन मध्ये घेऊन जा, नेचर मध्ये घेऊन जा, तिथून बाहेर येऊन करा बरं डील, तुमचे डील होतील की. उलट मी काय म्हणतो, अशा लोकांबरोबर डील करायचंच कशाला ज्यांच्या अशा रिक्वायरमेंट्स. चांगल्या लोकांबरोबर डील करू. चेंज करू ना आपला टार्गेट ग्रुप, नाहीतर लाईन चेंज करू. हो, योगा करा, डिसिजन चांगले होतील. शरीराची गरज निर्माण होणारच नाही या गोष्टीची. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला विचारा की कशी सोसायटी, कसं कल्चर तुम्हाला घडवायचंय. आणि लास्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही तुमचं आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशनचं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स कोण आहे हे चेक करणं फार गरजेचं आहे. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? कोणाचा प्रभाव पडतो तुमच्या नेक्स्ट जनरेशनवर,
तुमच्यावर, तुम्ही क्लोजली कोणाबरोबर जास्त वेळ घालवता, हे खूप खूप महत्वाचं आहे चेक करणं. ओके. कारण ज्या म्हणजे काय तुम्ही पाहता, काय तुम्ही वाचता, काय तुम्ही ऐकता, कोणाबरोबर उठता बसता फिरता, या सर्व गोष्टी, तुमची मुलं देखील, हे चेक करणं फार फार गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके. सो जे रेड वाईन किंवा अमुक 5%चे, सुरुवातीला 5% मग घेणार ना 5%, नंतर म्हणणार नाही 5% अल्कोहल वाले में मजा नहीं आ रहा है, चलो अभी 10% वाला बताओ, फिर वो 20% वाला बताओ. ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तुमचा डीएनए डॅमेज करू शकतं अल्कोहोल, एवढं वाईट आहे. तुमचं बायोलॉजिकल एज झपाझप वाढू शकतं. तुम्ही बघितलं ना, त्या व्हिडिओची सुरुवातच काय झाली, जब मैं 30 का था तब 40-45 का दिख रहा था, अभी मैंने इसको छोड़ दिया, एक्चुअल में अभी 40-45 हूं तो भी 30 का दिखता हूं. ही ताकद आहे. मग आवडतं का तुम्हाला 30-30-50 सारखं दिसायचं? करा. तुमच्या आयुष्यातले 10 वर्ष, नाही नाही आम्हाला डील महत्वाचे आहेत. का उपयोग आहे त्या डीलचा? मग मी ऐकलेलं स्टेटमेंट आहे खूप लोकांकडून, डील होतात सर, सर लोक ओपन होतात. तुम्हाला काय माहिती? मला 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 माहिती पण नाही, पण मला माहिती करून पण घ्यायचं नाही. ठीक आहे. आणि कोणाला तरी ब्लेम करत राहतात लोक. मला ह्यानी सवय लावली, त्यांनी सवय लावली. हम्म? कोण काय असं काही आणून देईल, तुम्ही प्याल का? हम्म. मग स्वतःच्या चुका कुणावरही लपवून चालणार नाही. वर्ल्ड हार्ट फेडरेशन, जागतिक आरोग्य म्हणजे हृदय विकाराच्या रिलेटेड म्हणून ना, हार्ट फेडरेशन जे आहे, हृदय संबंधित संघटना जी आहे, त्याचं म्हणणं असं आहे की दारू हार्टसाठी चांगली नाही. आता तुम्ही त्याच्यावरचे लागून गेले का? नाही नाही नाही, आम्हाला डॉक्टर, कुठला डॉक्टर? नाही नाही, सर्जन घेतात, घेत असतील, त्यांना ब्लड बघून त्रास होतो, घेत असतील, त्यांचं मन त्याच्याशिवाय स्टेबल होत नाही. म्हणजे रियालिटी आहे का? आहे, भरपूर सारे सर्जन घेतात. म्हणजे अल्कोहोलच घेतात असं थोडे, बाकी पण गोष्टी करत असतील प्रत्येक जण, मला माहित नाही त्याच्याबद्दल जास्त. पण तुम्हाला काय, कुठली जाऊन सर्जरी करायची अशी? सो इट्स ऑल हाऊ आपण कसं आपण ह्या गोष्टींकडे पाहतो हे महत्वाचं आहे. हम्म? जसं मी तुम्हाला सांगितलं, अकॉर्डिंग टू सायन्स पर्स्पेक्टिव्ह, अल्फा मेन मेन जी कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्टच हे सांगते की अल्कोहोल घेतलं की तो अल्फा राहत नाही. ठीक आहे. मूवीजचं तर कामच आहे हे सगळं करणं. सो नाव इट्स युअर टाइम, युअर टर्न टू चेंज इट फॉर न्यू सोसायटी, न्यू कल्चर. आणि कल्चर बनलंच पाहिजे. म्हणजे चहा असू दे, ते कोल्ड्रिंक असू दे, ते अल्कोहोल असू दे, ह्या गोष्टी एक 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 करून आपल्या घरातून बाहेर पडल्या पाहिजेत, आपल्या शरीरातून बाहेर पडल्या पाहिजेत. हम्म? आपल्या रुटीनमधनं बाहेर पडल्या पाहिजेत. आणि हे नाही घडलं ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टींची किंमत चुकवावं लागेल तुम्हाला. अल्टिमेटली काय, इट्स युअर बॉडी, युअर मनी, युअर टाइम, यू हॅव टू डिसाईड. चहावर घ्या सेफ सेशन, नक्कीच घेऊ, नक्कीच. ठीक आहे. ओके. सो नाव आपण थोडंसं डिस्कशन, तुम्हाला काय वाटलं, थोडंसं प्रत्येकाने थोडं थोडं बोला. कारण मुळात हे सेशन आउट ऑफ द वे जाऊन आपण घेतलेलं आहे. कारण मला माहिती आहे सेशन नंतर खूप सारे लोक दुखावणार, ज्यांना पाहिजेनच असतं. हा, माझ्यापासून खूप सारे लोक तुटणार. आता आम्ही तर खूप धाडस करून केलेलं आहे सेशन, कारण आम्हाला वाटलं त्यात अजून नुकताच एक मी तुम्हाला वाटतं 1-2 महिने झालं म्हणत होते हे सेशन घ्यायचंय, त्यात नुकताच तो उद्योग घडला मागच्या महिन्यात मला वाटतं. त्यानंतर तर मग ठरवलं बाबा आता घ्यायची वेळ आलेली. कोणाला आवडेल नाही आवडेल, कोण आपल्या बरोबर राहील नाही राहील, तरी आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे. तर मला ह्यात 2 गोष्टी, मला या सेशनमध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, ज्या मी टेक अवे मध्ये पण सांगितलं. सगळ्यात पहिलं, 10 ml असू दे तेवढंच नुकसान करणारे, 50 ml असू दे तेवढंच करणारे, एक घोट पण तेवढंच नुकसान करणारे. दुसरी गोष्ट, हे सगळे स्टडी फेक आहेत, थोडीशी घेतली पाहिजे, हार्टसाठी चांगली असतं. आणि तिसरी गोष्ट, हे घेतल्यानंतर जे पद्धतीच्या ट्रीटमेंट केल्या जातात जेव्हा लिव्हर खराब होतं, त्यापैकी सगळ्यात खराब ट्रीटमेंट म्हणजे स्टूल ट्रान्सप्लांट.
म्हणजे तुम्हाला हे इतकं आवडतं की उद्या जाऊन तुम्हाला अशा गोष्टी पोटात घालाव्या लागतील दुसऱ्याच्या. आणि ह्याच्यावर अजून एक तुम्हाला रियालिटी सांगतो. एक व्यक्ती होता, त्याचं दारू पिऊन वजन झालं होतं 50 किलो. मग त्याला अशा व्यक्तीची संडास ट्रीटमेंट करून, मी मुद्दाम तो शब्द वापरतोय, आवर्जून वापरतोय, की तुम्हाला ती किळस वाटली पाहिजे. त्याच्यावर ट्रीटमेंट करून ती त्याच्या नाकातून त्याच्या पोटात टाकली, आणि ज्या व्यक्तीची टाकली तो हेल्दी होता. तो व्यक्ती होता जवळपास 100 किलोचा. तर आफ्टर अ इयर हा व्यक्ती जो 50 किलोचा होता तो पुन्हा 100चा झाला. एवढं गट मायक्रोबायोटाचा इन्फ्लुएन्स असतो. आणि हे सायंटिफिकली सिद्ध झाले, म्हणून ह्या ट्रीटमेंट अशा लेवलला जाऊन करायच्या वेळ ती. आणि हे फक्त होतं लिव्हर खराब झाल्यामुळं. इट्स नॉट ओनली अबाउट अल्कोहोल. आता लिव्हरवर ऑलरेडी माझे सेशन असतात, ज्यामध्ये मी सांगितले की लिव्हरमध्ये खराब होण्याचे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहेच, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर पण घडतं. तर त्याच्यावर आपण ऑलरेडी खूप सारे सेशन करतो. 21 डेजचा कोर्स आहे आपला, ज्याची बॅच पुढच्या महिन्यात सुरू होते. किती लोक इंटरेस्टेड आहेत त्या बॅचमध्ये? सॉरी, पुढच्या आठवड्यात सुरू होते, महिन्यात नाही. 24 तारखेला ही बॅच सुरू होणार आहे. हाऊ मेनी ऑफ यू आर इंटरेस्टेड? टाईप आय. 21 दिवस तुम्ही आमच्यासोबत असता. ओके, पटापट पटापट. रिपीट करणार आहेत ते पण आय टाईप करू शकतात. रिपीटर्स, ग्रेट ग्रेट. सो त्याचं ॲडमिशन ओपन झालेलं आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा शीतल मॅडमला. शीतल मॅडम इथं नंबर टाईप करतील. केतकी मॅडमला पण कॉन्टॅक्ट करू शकता. केतकी मॅडम आहेत. केतकी मॅडम सगळं 21 डेजचं त्याच पाहतात. त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्या पण त्यांचा नंबर टाईप करतील. सो जॉईन दिस बॅच. आणि तुमच्या ओळखीमध्ये अजून कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या रिलेटेड शुक्रवारी ह्याचं वेबिनार असेल, सेम 8 वाजता असेल. तर त्या वेबिनारमध्ये का तुम्ही 21 डेज करायचं. येस, चांगले विचार आहेत. नेहमीच लोकांना चांगले, मस्त लिहिले. हो, थँक्यू शंकर शिंदे. आता आपल्याकडे बघा एक नवीन, नवीन नाही ऍक्च्युली, हे ना ओळखतो मी शंकर शिंदेना, पण हे आले आपल्याकडे आजच्या सेशनला. आता यांना व्हिडिओ बघून विचार पडला. इन यंग मुलगा आहे शंकर, मला वाटतं मित्रांच्या ह्याच्यामध्ये थोडं हे होत असेल, इन्फ्लुएन्समध्ये येत असेल. पण त्याला व्हिडिओ बघून जर वाटतंय की नाही बाबा आपण नाही करायला पाहिजे, ठीक आहे ना, मला माझं पर्पज साध्य झालं, एका व्यक्तीला जरी याचा फायदा झाला तर. आणि मेन म्हणजे शंकरसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यांनी कबूल केलं. मे बी फायदा अजून बाकीच्यांना पण झाला असेल, पण शंकरने कबुली दिली. ठीक आहे. सो गुड. आता तुम्हाला कोणाला बोलायचं आहे का? नसेल तरी बोला, असं म्हणतोय मी. थोडंसं आम्हाला लक्षात येईल, कारण आम्ही एक बोल्ड डिसिजन घेतला असं सेशन घेऊन. त्याचबरोबर, हो थँक्यू अनिलजी. अनिलजी पण आले, त्यांनी पण सेशनबद्दल फीडबॅक दिला. थँक्यू. मी सगळ्यांना सांगेल, 5 डेज डिटॉक्स प्लॅन एकदा करून घ्या. टॉक्सिन्स बाहेर काढा, आणि नका जाऊ देऊ असल्या गोष्टी शरीरामध्ये. मग चहा असू दे, कोल्ड्रिंक असू दे, दारू असू दे. हं? एखादं सेशन तर मला वाटतं कोल्ड्रिंकवर पण व्हायला पाहिजे, है का नाही? इन्फॉर्मेशन नाईटचे 2 टॉपिक सुचले आज आपल्याला. चहावर एक सेशन घेऊ आपण, कोल्ड्रिंकवर पण घेऊ. कोल्ड्रिंकचा तर तुम्ही इतिहास ऐकाल ना, तुम्हाला कधीच कोल्ड्रिंक पिऊ नाही वाटणार. कित्येक देशांचे अख्खी सत्ता पालट केली आहे कोल्ड्रिंक विकणाऱ्या कंपन्यांनी. एवढे पॉवरफुल असतात. दीज आर माफियाज, माफियाज. जर ती कंपनी तिथं लागू नाही दिली तर त्या देशाची सत्ता पालट करतील, त्याचा मेन जो कोण असेल त्याला त्याचा मर्डर करतील, काय करायचं करतील, पण कोल्ड्रिंक तिथं विकणार म्हणजे विकणार. एकच आहे बाबा जो. आणि मार्केटिंगवर चालतं. त्या कोल्ड्रिंक मध्ये काय आहे मला सांगा ना, साखरेचं पाणी आहे, फक्त चाललंय मार्केटिंगवर. जाहिराती अशा करायच्या, मेहमान आहे पिलाव, फेस्टिवल आहे पिलाव, ये पिलाव, वो आहे पिलाव. हं? आणि आपल्या शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होतं लक्षात आहे का कोल्ड्रिंकमुळे? 1 लिटर कोल्ड्रिंक बनवायला किती पाणी लागतं? हं? किती एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्टेशन मध्ये किती फ्युल जातं माहिती आहे तुम्हाला? इतकं फ्युल जातं ट्रान्सपोर्टेशन मध्ये, तो प्लांट चालवायला इतकं इतकं पोल्युशन होतं, इतक्या चुकीच्या, आणि नंतर आरोग्य खराब होतं, तो भाग वेगळा. फक्त आणि फक्त मार्केटिंगच्या जोरावर ह्या कंपन्या करोडो रुपयाची, म्हणजे करोडो रुपयाचं हे करतात. नक्कीच आपण कोल्ड्रिंकवर एक सेशन. हा बघा, 10+ वर्ष झाले सचिन सर कधी कोल्ड्रिंक घेत नाही.
उलट आपले शेतकऱ्यांचे नारळ पाणी विकले पाहिजेत, ऊसाचा रस गेला पाहिजे, लिंबू पाणी. लिंबू 10 रुपयाला एक. आणि कोल्ड्रिंक बघायचं पण नाही किती वाढले. लिंबू वाढले की यांना प्रॉब्लेम. लावा लिंबाचं झाड, कुठे एवढी जागा घेतं? लावा, प्रत्येक सोसायटीत लावा. ते नाही करायचं. झाड लावलं त्याला खत पाणी बघावं लागेल. खूप खूप बदल होणार आहे. आणि हेल्थवर तुम्हाला सांगतो, कारण काय होतं माहिती का, आता आता तुम्ही थोडंसं प्रमाणात ऐकता की 25 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने गेला, सुसाईड केलं, 17 वर्षाच्या मुलाने 2 मुलांना उडवलं, अख्खी 3 पिढ्यांना जेलमध्ये टाकलं. हे प्रमाण जेव्हा वाढेल ना, हम्म, ह्याची जे, आणि हे नुकसान कोणाला पण होईल ना. ते 2 निष्पाप होते ना, त्यांचं काय चुकलं? रात्री 3 वाजता बाहेर निघाले, एवढंच चुकलं. मला तर दुसरी, आणि नेमकं त्याच वेळी बाहेर निघाले जेव्हा हा पण बाहेर निघाला होता. एवढंच चुकलं ना त्यांचं. बाकी काय चूक होती त्यांची? हम्म. पण कोणाच्या चुकीची तरी कोणतरी शिक्षा जर का भोगू शकतं, तर ती फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे दारू. ते भयानक गोष्ट आहे. आणि अशा गोष्टींना ग्लोरिफाय केलं जातं मूवीज मधून, डायलॉग्स मधून, गाण्यामधून. विचार करा. मला आठवतंय, एक काळ होता की काही गाण्यांवर इतका आक्षेप घेतला जायचा, त्या काळी गाण्यांना बंदी होती. असे शब्द का वापरले? आणि आजकाल हे सगळं बदलत चाललंय, कारण समाज बदललाय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू बदललेत आपल्या सगळ्या मानसिकता. तर ह्यातनं आपल्याला बाहेर पडावं लागेल प्रत्येकाला. ओके, चलो. सो काही आपण लोकांचे इन्साइट्स घेऊ. कोण बोलणार? जरा हँड रेज करा. ओके. श्रीवास्तव साहब, बोलिए. थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। वेलकम सर. आपने बहुत अच्छा नॉलेज दिया है मुझे। एक्चुअली मैं सोच रहा था स्टार्ट करने का हाँ हाँ. अपने लाइफ में। मैं सोचा अभी सब हो गया है तो एंजॉय करने के लिए, जैसा लोग एंजॉय करते तो थोड़ी थोड़ी अपन भी स्टार्ट करेंगे। लेकिन आपका सेशन सुन के बहुत अच्छा लगा। अब फन हो, दिमाग से भी निकाल दिया है। क्या बात आहे. नाही, आणि होतं हा, म्हणजे पहिले तर खरंच आपण श्रीवास्तव साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवू. पण पब्लिकली ऍक्सेप्ट कर, ह्याला मर्द म्हणतात माहिती का? हे खरं मर्द आहे. पब्लिकली लोकांमध्ये येऊन मी असं चूक करणार होतो हे ऍक्सेप्ट करायला गट्स लागतात. काय? आणि होतं लाईफमध्ये माणसाच्या की अरे, आता सगळंच झालंय, एकदा ते अनुभवायचंय. मस्त बीच पे जाएंगे, हाँ, ऐश करेंगे। ऐश करेंगे. गोवा। हाँ, गोवा जाएंगे, मजे करेंगे. तुमच्यापैकी कोणी तो स्वप्नील जोशीचं काय होतं हो? ते कादंबरीवरचं मस्त, मला नाव आठवत नाही. मी बऱ्याचदा ते उदाहरण देतो. शीतल, नाव सांग बरं, तुला आठवत असेल तर. एक वेब सिरीज आहे बघा स्वप्नील जोशीचे, 2 लोकांचं आयुष्य जगतो तो. MX प्लेअरवर. मला नाव का आठवत नाही. समांतर, समांतर. समांतर पहा, समांतर. माणूस कसा, म्हणजे त्याला सगळं माहीत असतं तरी कसा बिघडतो. ऍक्च्युली ती एक कादंबरी आहे, त्याच्यावरती वेब सिरीज आहे, त्याचे 2 सीझन आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. चुकीच्या गोष्टी दाखवल्यात, पण मेसेज मेसेज चांगला माणूस चांगला मेसेज घेणार, हे मी सांगतो. चांगलाच मेसेज येतात, खूप चांगला मेसेज. तो सर, श्रीवास्तव जी, अच्छा लगा कि थैंक यू सर, थैंक यू। आपको इस सेशन का फायदा हुआ, और इसकी वजह से आपकी अगली जनरेशन का भी अच्छा होगा. यस सर। येस, थँक यू. येस, वाकचोरे सर, तुम्ही बोला. सर, आवाज येतोय? हो, क्लिअर. ऍक्च्युली आपण जसं तुमचा आवाज कमी येतोय, थोडासा कमी येतोय. आवाज येतोय पण कमी येतोय. का कमी येतोय माहित नाही. अच्छा, येतोय येतोय आता? बोला. येतोय आता? कमी येतोय. मला वाटतं ते आवाज डायरेक्ट येतोय बोला आता? बरं. विदाउट विदाउट ते हे बोला. डिस्कनेक्ट करा त्याला. एक मिनिट. त्या मोबाईलच्या माईक्स मधून बोला. हा, येतोय आता? एकदम क्लिअर येतोय आता. हा, येतोय आता? येस येस, क्लिअर येतोय आता. ऍक्च्युली जेव्हा आपण विजडम क्लब जॉईन केला, हम्म हम्म विजडम क्लब 3 महिने होऊन गेले. हम्म हम्म. थोडा वेळ घेतो सर, 5-10 मिनिटं.
तर विजडम क्लब, 5 मिनिटं. हा 5 मिनिटं. हा. विजडम क्लब जॉईन केल्यानंतर आपण जास्त क्लोज झालो. आपण जास्त क्लोज आल्यामुळे हा. ऍक्च्युली हेल्थचे ऑलरेडी हेल्थ कॉन्शियस होतो असं मला वाटत होतं. मी खूप हेल्थ कॉन्शियस. पण जसे बडी सर माझ्या आयुष्यात आले तर मला कळलं की मी 5% पण हेल्थ कॉन्शियस नव्हतो. किती आयुष्यात चुका करत होतो, किती करत नव्हतो. बऱ्याच गोष्टी होत्या ज्याच्या सवयी लागल्या होत्या. आता माझं लाईफस्टाईल असं सर, माझं जे लहानपण आहे जन्मापासून आतापर्यंत मी माझ्या वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावाला दारू पिताना आणि घरात धिंगाणा घालताना बघितलेलं. हो. हा म्हणजे मी जन्मापासून दारू पासून मी नेगेटिव्ह होतो. निगेटिव्ह मी कधीच पिल्ल्या लोकांना पिऊन देत नव्हतो, जे माझे मित्रमंडळी होते. पण मध्ये मध्ये अशी मित्रमंडळी भेटले जसे आपण झालो सर. आता आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये खूप काम केलेलं आहे. हम्म. डायरेक्ट सेलिंग मध्ये एक सवय लागली मला ड्रिंक घेण्याची. संध्याकाळी उशिरापर्यंत 12-1 वाजे 2 वाजेपर्यंत. मग मी हळूहळू तो ग्रुप सोडला, तो बंद केला आणि ती फील्डच बंद करून टाकली. त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट कडे वळालो. त्याच्यानंतर मी माझा आजही ग्रुप आहे संध्याकाळचा, तो माझ्या शाळेचा ग्रुप आहे, त्यांच्या टेरेसवर आम्ही हे ड्रिंक वगैरे करतो. पण मला तर त्यावेळेस तुम्ही असे बोलले पण डिसिजन घेण्यासाठी मला काही कारण भेटलं. आणि तो डिसिजन का घ्यायचा ते मला हिलिंग ह्युमन मुळे कळलं. तुमचा 3 दिवसाचा सेशन, नंतर 5 दिवसाचा डिटॉक्स, त्याच्यानंतर 21 दिवसाचा सेशन, नंतर आपलं 3 दिवसाचं डिटॉक्स रेसिडेन्शियल, हे सगळ्या गोष्टी करत करत मला, आणि हा सेशन आता तुम्हाला हे पण सांगतो, अल्कोहोलचा सेशन आहे. माझं डिस्कशन पण झालं एका बरोबर. आता एक जण मला म्हटलं अरे तू तर सोडली, आता तुला गरज नाही त्या सेशनची. स्पष्ट मला बोलला. पण मी हे म्हटलं की माझं डिसिजन बरोबर आहे, पण ते डिसिजन मला लाईफ टाइम कॅरी करायचंय, म्हणून मला सेशन अटेंड करायचं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि जसे तुम्ही मगाशी म्हटले की आता 8 वाजून 9 वाजलेच, घंटा वाजली, मी ज्यांना हे गोष्ट सेशन मधलं बोललो ते म्हटले पळे काहीतरी काय सांगतो, हे सेशन बिशन अटेंड नाही करणार. म्हणजे या भाषेत मित्रमंडळी मला बोलली. मी काही जणांशी डिस्कस केलं कालपासून. पण याचा एक बेनिफिट झाला सर मला की हे सोडल्याने म्हणजे आता कळलं की आपली पुढची पिढी पण बरबाद होऊ शकते करेक्ट आहे. त्याच्यामुळं. आणि ही म्हणजे हा डिसिजन मी जो घेतला तो खूपच बरोबर घेतलाय असं मला वाटतं. त्याच्यावर अजून नॉनव्हेज पण सोडलं. त्याचे काय म्हणजे अजून आपल्या शरीराला त्याचे काय वाईट अनुभव येणार आहेत हे तर ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे ह्या गोष्टीचा फायदा असा आला की सर माझ्या सगळ्यात गोष्टी म्हणजे मी संध्याकाळच्या वेळेचा माझा तिकडे जात होता, त्यात मी पॉझिटिव्ह विचार करायला लागलो. भविष्यात अजून काय काय सोर्स आहेत, माझा बिझनेस कसा वाढेल अजून. आणि सगळ्यात मी लॉबी, माझी जी लॉबी होती संध्याकाळची, हम्म. हॅलो, हो हो. माझी जी लॉबी होती, जे फ्रेंड सर्कल होतं हम्म. ते माझं चेंज केलं. मी आता फक्त विजडम क्लबच्या लोकांबरोबर राहतो, प्रमोद बडीकर सरांबरोबर राहतो. आमचा दिवसाड फोन असतो. हेल्थचे मेसेज बघत असतो, हेल्थचे व्हिडिओ बघत असतो. तर मी लॉबी चेंज करून टाकली. मी एक ठरवलं की मला राहायचं कोणाबरोबर. ऍक्च्युली आपला जो सर्कल आहे, तुम्ही ते मगाशी पॉईंट सांगितला, तो सर्कल खरंच आयुष्यात खूप महत्वाचा. तुम्ही राहताय कोणाबरोबर. तर मी विचार केला की आता मी हेल्थ मध्येच काम करतोय, आणि मला जर लोकांना हेल्थ सांगायचे असेल, शिकवायचे असेल, त्याचे सजेशन द्यायचे असेल, तर ऑब्व्हियसली मला स्वतःवर पहिलं काम करणं गरजेचं आहे. करेक्ट. हा विचार मी केला आणि त्याच्यासाठी मी तो डिसिजन घेतला की आपण हेल्थवर काम करतोय. विगन डाएट का करायचा, या गोष्टी का गरजेच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, याचे मायनस पॉईंट काय आहेत, प्लस पॉईंट काय आहेत, हे आता लोकांशी जर बोलणं चालू केलंय मी ऑलरेडी. हम्म. ऑलरेडी डिस्कशन चालू केलंय. त्याच्यामुळं ह्या खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतला, आणि मला हा डिसिजन खरंच योग्य वाटतो की मी माझ्या पुढच्या, आता माझं स्पोर्ट्समन हे माझं करिअर नाही, पण माझ्या मुलीचं करिअर स्पोर्ट्समन आहे. मग हम्म. तिच्यावर मी काम करतोय. माझे वडील आजही घरात सगळ्या मुलांसमोर ड्रिंक करतात. अरे. माझा मोठा भाऊ अजूनही सगळ्या फॅमिली समोर घरातच ड्रिंक करतो. हम्म. त्याचा म्हणजे आमची त्याच्यावर भांडणं पण झालीत घरामध्ये, पण त्यांना आपण नाही बदलू शकत. पण मी स्वतः बदललो. म्हटलं त्यांना सांगायचं नाही, पण आपण आपलं चेंज व्हायचं. त्याच्यावर हा बरोबर. डिसिजन घेतला. आणि तुम्ही त्यात सर तुमचा तुमचा खूप मोठा बेनिफिट आहे ह्या गोष्टी चेंज करण्यासाठी, आणि ह्या गोष्टी पुढे सस्टेन करण्यासाठी सगळ्यात जास्त तुमचा हात आहे. थँक्यू, थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. फार छान वाटलं. आणि जे घेतात ते त्यांना आपण शुभेच्छा देऊ, सदिच्छा व्यक्त करू की तेही बंद करतील, तेही येतील. बघा, आपण पॉझिटिव्ह बोलत राहू, येतील नाही येतील. आणि नाहीच घ्यायला पाहिजे मुलांसमोर तर. मुलांना काहीच कळत नाही ना.
मुलांसमोर तर नाहीच घ्यायला हवे, पण वाईट वाटतं. आणि मला तर आता अलीकडे ना, जे रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत त्याच्या बाहेर हे जे शॉप्स उघडतात ना, ह्याचं फार मला वाईट वाटायला लागलंय. म्हणजे मी काय सांगू तुम्हाला हे. शब्दात मांडता येत नाही. आणि मध्यंतरी बंद केलं होतं की हायवे पासून एवढ्या अंतरावर मिळणार नाही, ते पुन्हा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. हो. सो न्यूट्रिशन कोर्स रन करायचं कारण काय माहितीये का? 21 डेज किचन ट्रान्सफॉर्मेशन, की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्या गृहिणीला पहिलं समजलं पाहिजे, त्याच्यापासून ते मुलांना जाईल, त्या संपूर्ण कुटुंबामध्ये बदल होतील. एक कुटुंब बदलेल, त्याला बघून त्याच्या आसपासचे 4-5 कुटुंब बदलतील. नाहीतर एवढा लाखो रुपयात जो कोर्स शिकवला पाहिजे तो आम्ही एवढ्या कमी अमाऊंट मध्ये शिकवतो, त्याचं कारणच ते. आणि आम्हाला माहिती आहे की ह्या कोर्समध्ये आल्यानंतर जे दारू तर हा फार लांबचा विषय आहे. पण ह्या छोटे छोटे बदल जे आहेत ना, ते इतके मोठे आहेत, इतके स्ट्रॉंग आहेत की लोक ह्या गोष्टींचा विचारच करणार नाही. हा विश्वास आहे आम्हाला सगळ्यांवर. येस डॉक्टर सोपान. येस सर. बोला. येस सर, गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. आजचा टॉपिक खरंच खूप जबरदस्त होता सर. बऱ्याच ठिकाणी दारू प्यायला प्रवृत्त करतात, तुम्ही सोडण्यासाठी प्रवृत्त करताय लोकांना किंवा केलेलं आहे ना, म्हणजे खूप चांगलं नॉलेज देतात सर. आणि आता वागचावरे सर बोललेत ना सर, संगत आहे ना, संगत जर असेल तर रंगत चांगली येते. फक्त ते व्यक्तीसोबत कुठल्या पाहिजे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि मी कुठलं काही प्रमोशन नाही करत, परंतु जे खरं आहे ते तर नक्कीच सांगतो. तुम्ही सगळे कामं सोडून सरांचा 21 डेचा कोर्स कराच. तुम्हाला किती जरी नॉलेज असलं तरी ते इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे आणि रोज कानावर पडणं महत्वाचं आहे. कारण मागच्या कोर्समध्ये मी माझ्या मिसेसने आम्ही केलोय, खूपच खतरनाक ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि सरांचं नुसतं हे न्यूट्रिशन कोर्स नाही, त्यांच्याकडे बऱ्याच चांगले चांगल्या लोकांचे संपर्क आहेत है ना, की ते तुमचं आयुष्य बदलू शकतात, 100% ट्रान्सफॉर्म करू शकतात. नक्कीच तो कोर्स करा. आणि फार किरकोळ फी आहे. तुम्ही म्हणजे एक फॅमिली जेवायला गेली ना, त्या जेवणाच्या खर्चाच्या पेक्षा कमी किमतीमध्ये आहे. पण व्हॅल्यू आहे ना, व्हॅल्यू ते तुम्ही पैशामध्ये तर नक्कीच त्याला करू शकत नाही. कारण आता मी सरांसोबत कळसुबाई ट्रेकला गेलो होतो. मलाही कॉन्फिडन्स नव्हता की मी चढू शकतो बाबा, एक 12,000 स्क्वेअर फूट 6 जाणे आणि 6 येणे नाही का. म्हणजे तो एक ऍडव्हान्टेज झाला ना सर, जे मी 40 वर्षात करू शकलो नाही तुमच्या सोबत एक 2-3 महिन्याच्या संपर्कामुळे जे झालं. म्हणून संगत, आदत आणि गुरु है ना, म्हणजे हा खूप लाईफ मध्ये मोठा रोल आहे. आणि जर दारू जर पिली नाही तर जीवनामध्ये जवळपास 40 ते 50 लाख रुपये आपले वाचू शकतात. जर चहा पिला नाही तर कमीत कमी 15 ते 20 लाख वाचतात. त्याचं कॅल्क्युलेशन आहे. फक्त चहा जर पिला तरी मिडल क्लास व्यक्ती, गरीब काय तर चहा जरी पिले तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. सोडलं तरी, सॉरी पिले तर नाही, सोडलं तरी. आणि दारू सोडली तर मग तर अजून खतरनाक स्पीड होऊ शकते. म्हणजे खरंच गरीब राहण्याचे, गरीब म्हणजे एकदम इकॉनॉमिकली गरीब म्हणता येत नाही, माइंडनी पण गरीबच असतात व्यसनी लोक. तर नक्कीच सरांचे कुठलेही सेशन सोडू नका, कुठलेही. कारण त्यांचा पैसे कमवणे हा खरंच उद्देश नाही आहे. आणि एवढं कमी पैशामध्ये लोक ते जे 3 दिवसात सेशन घेतात ना, त्याचे 50-50, 60-60 हजार रुपये काही काही व्यक्ती फी घेतात ऑलरेडी 3 दिवसाच्या प्रोग्रामची. आणि ते तुम्हाला एकदम किरकोळ फी मध्ये देतात. तर नक्कीच त्याचा फायदा हो. घ्या आणि तीन चांगल्या दिवसाचे गोष्टी पण प्रमोट तीन करा. दिवसाचे पण बॅच चालू होणार आहे. म्हणजे त्याचे हा डेट्स हा, फायनल झाले आहेत. खूप चांगला विषय काढला. चांगल्या गोष्टी प्रमोट करा. आणि जर सरांच्या संपर्कात राहिले, हिलिंग वुमनच्या टच मध्ये राहिले, तर नक्कीच आपल्या जीवनाचं, आपल्या आरोग्याचं, आपल्या परिवाराचं तर ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देतो. गॅरंटी, बाकी वॉरंटी देतात पण मी तुम्हाला गॅरंटी देतो नक्की चांगलं होऊ शकते. तर थँक्यू सर तुम्ही. आणि बघा हा सेशन तू आपल्याला गिफ्ट मध्ये आहे, प्रत्येकाला काही चार्ज वगैरे नाही ना. तर नक्कीच फायदा घ्या. थँक्यू सर, थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि 3 दिवसाचे डेट फायनल झाले आहेत रेसिडेन्शियलच्या, 12, 13 आणि 14 जुलै. तर ते नक्कीच कॉन्टॅक्ट करा. लिमिटेड सीट्स आहेत. 50च सीट आहेत. 50 लोकांसाठीच जाणार आहे. सो मागच्या वेळेसचे सगळ्यांनी सांगितले की आमचेच 5-10, 5-10, 2 येणार आहेत. तर त्याच्या मात्र लवकर बुकिंग करून घ्या. येस, विनया मोरे मॅडमला बोलायचं आहे का? का चुकून हँड रेस केलं, कारण व्हिडिओ ऑन नाही केला. विनया मोरे मॅडम तुम्ही अनम्यूट करू शकता जर बोलायचं असेल तर. येस, आय थिंक चुकून झालंय वाटतं हँड रेस. अजून कोणाला बोलायचंय? आणि इन्फॉर्मेशन नाईट मध्ये बोलायची संधी असते.
येस, एनीबडी वॉन्ट्स टू स्पीक? ओके. आणि इन्फॉर्मेशन नाईट वैभव सरांना बोलायचं आहे. येस वैभवजी, आफ्टर लॉंग टाइम, बोला सर. सर मला एक दोन किस्से सांगायचे होते फक्त. बरं, बोला ना सर. म्हणजे आता मला मी कुरिअरचा जॉब करत होतो तेव्हा एक सहकारी होता, त्याचे वडील आर्मीत होते. त्यांची परिस्थिती अशी होती की रिटायर झाल्यानंतर ते त्यांची बायको त्यांना घरात घेत नव्हती. म्हणजे सकाळी दिवस उजडला, नाश्ता वगैरे केला की घराच्या बाहेर बसवायचे आणि संध्याकाळी सूर्य मावळला की मग घरात घ्यायची. कारण की आर्मीवाले त्यांना पिण्याची खूप सवय लागलेली असते आणि अच्छा. दुसरी गोष्ट पिऊन घरच्यांना शिव्या घालण्याची खूप सवय लागलेली असते. त्याच्यामुळे त्यांची अशी हालत होती. हा एक मला ते ऐकून वाईट वाटलं. करतात देशासाठी पण परिणाम उलटा होतो. घरच्यांबरोबर ते तसे वागतात पिऊन, म्हणून घरचे वैतागतात. असं माझ्या माझ्या घरात पण तसं झालेलं आहे. माझे वडील डिफेन्स सिव्हिलियन मध्ये होते, प्रत्यक्ष आर्मी मध्ये नव्हते. ते रोज यायचे कामावरनं, संध्याकाळी प्यायला बसायचे आणि काहीतरी विषय काढायचा, शिवाय घालायला सुरुवात करायची. तर त्याचा परिणाम हळूहळू आमच्या सगळ्यांच्या मेंदूवर झाला. आमच्या मेमरी आहेत ना, स्ट्रॉंग राहिल्या नाहीत. बरेचसे आम्ही विसरतो बऱ्याचशा गोष्टी, असं होतं. आणि आणखीन एक किस्सा म्हणजे असं, माझा मित्र केटरिंग वाला आहे. तर त्याला एक ऑर्डर मिळाली होती वाईन शॉप ओपनिंगची. तर तिकडे गेलो होतो, तर बोलता बोलता ते विषय निघाला होता मालकाबरोबर. तर त्यांची चर्चा काय चालली होती की आम्ही दर महिन्याला साधारण ना एक शॉप टाकत असतो, वाईन शॉप. कारण त्याला कसं आहे, वास्तुशास्त्राची गरज लागत नाही. लोक स्वतःहून येतात आणि लॉसचं काय टेन्शनच नाहीये. स्टॉक कधी असं पडून राहत नाही. ते ऐकून खूप शॉक झाला. आणि दर महिन्याला ते टाकतात पुण्यामधले. म्हणजे हे दोन तीन किस्से सांगायचे होते फक्त, म्हणजे इतका वाईट परिणाम होतो. नाही खरं आहे. म्हणजे आणि बघा ना, म्हणजे अं, हे घडतंय आणि अशा समाजात आपण राहतोय. हो. आणि गमतीचा भाग म्हणजे असं की जे मित्र पितात त्यांना माहिती मी घेत नाही, ते मला घरी बोलवतात आणि घरून घेऊन जातात. कारण का की त्यांच्या घरच्यांना माहिती मी पित नाही. मग माझ्या बरोबर असले. आणि बघा, काही मुलं असतात की आई वडिलांचं पाहून मग आम्ही बिघडलो. काही मुलं अशी असतात की आई वडिलांचं पाहिलं जरी असेल, म्हणजे हे दारूच विषय नाही, बऱ्याच गोष्टी असतात अशा, पण पाहिलं बाबा, पण तरी मेसेज काय घेतला की मला इथून पुढं घ्यायचं नाही. तुम्ही चांगला निर्णय घेतला, म्हणजे वडील करत होते तरी तुम्ही त्या रस्त्यावर नाही गेले, है ना. वैभव सरांसाठी पण खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. हे अशी परिस्थिती पण असते. माझ्या भावाने वेगळं घेतलं, तो घेतो. म्हणजे दोन भाऊ असतात, त्यांनी ते घेतो चालू आणि एक ठेवलं. घेत नाही. चला, गुड. हा आणि मला सोपन सर जे मगाशी बोलले ना, की पैसे वाचतात, हा. चहामध्ये एवढे पैसे वाचतात, दारूमध्ये एवढे पैसे वाचतात. एक असंच म्हणजे, हो. मी तुम्हाला आता हा जोक आहे. हा जोक बऱ्याचदा सांगितला जातो की एक म्हणतो एवढे तुझे पैसे वाचले असते, कॅल्क्युलेशन देतो. म्हणजे एक व्यक्ती ते स्मोकिंग करणाऱ्याला सांगत असतो. तर तो दुसरा म्हणतो म्हणजे तुझ्याकडे मर्सिडीज आली असते असं सांगतो. मग दुसरा म्हणतो चल बाबा, तू तर सिगरेट ओढत नाही, तुझी मर्सिडीज कुठे ठेवली मग. म्हणजे ज्याला प्यायचंय ना, तो तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन सांगा, काही सांगा, ते पिणारच. म्हणजे व्यसन कुठलंही असू दे. मुळात काय आहे माहिती का, की हे अशी कंपॅरिझन करण्याऐवजी सिंपल आहे. प्रत्येक गोष्ट पैशात कॅल्क्युलेट होत नाही. काही गोष्टी तुम्ही ओव्हरऑल इम्पॅक्ट काय करता एन्व्हायरमेंटसाठी, तुमचा काही अधिकार नाहीये स्मोकिंग करून एन्व्हायरमेंट बिघडवण्याचा. आहे का कोणाचा तरी अधिकार? अशा पद्धतीने सांगायला पाहिजे. तुमचा काही अधिकार नाहीये की दरवर्षी डेटा काय सांगतो की 13 लाख लोक मरतात जे सेकंड हँड स्मोकर असतात. सेकंड हँड म्हणजे त्यांनी कधीच स्मोक घेतलेला नसतो, फक्त स्मोक करणाऱ्यांच्या बाजूला ते उभे असतात. तर या स्मोकिंग करणाऱ्यांना कोणी अधिकार नाही दिला की 13 लाख लोक मरतात ते. म्हणजे विचार करा ना, अं, कुठल्याही गोष्टीच्या साईड इफेक्टमुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला किती ग्राह्य धरलं जातं, बरोबर आहे ना.
आणि स्मोकिंगमुळे दरवर्षी 13 लाख लोक मरतात, ह्याच्याबद्दल कोणच काय बोलत नाही. कोणच काय बोलत नाही. म्हणजे हे बदललं पाहिजे आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये. आपण आपल्यापासून सुरुवात करू. आपली जी हिलिंग ह्युमनची कम्युनिटी आहे ही वाढवू. इथून पुढे जेव्हा असे सेशन्स असतील, प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोक कसे अटेंड करतील. तुम्हाला वाटलं की असे सेशन अजून वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज करायच्यात, करू. हं? लोकांना निसर्गाशी जोडू. हं? लोकांना बाहेर घेऊन जात जाऊ, ट्रेकला घेऊन जात जाऊ, रेसिडेन्शियल प्रोग्रामला आणू लोकांना. कोणाला अनुभव शेअर करायचा रेसिडेन्शियल प्रोग्रामचा 12, 13, 14चा? इथे खूप सारे पार्टिसिपेंट आहेत, नक्कीच तुमचा अनुभव सांगू शकता. 12, 13, 14 मध्ये तुम्हाला काय भेटलं असं, सो दॅट इथले बरेचसे अजून मंडळी आहेत जे अजून रेसिडेन्शियलला आले नाहीत, त्यांची इच्छा होऊ शकते येण्याची. ज्यांना न्यूट्रिशन कोर्सचा अनुभव सांगायचा आहे त्या न्यूट्रिशनचं सांगा, डिटॉक्स डाएटचं सांगायचं डिटॉक्स डाएटचं सांगा. बट ह्या गोष्टी वाढवा. ठीक आहे. आणि पुढच्या सोमवारीपासून जी बॅच सुरू होणार आहे त्या बॅचमध्ये सगळेजण उपस्थित राहा. याच्या पुढचं सेशन मला आत्ताच नाही अनाऊन्स करता येणार कारण भरपूर सारे टॉपिक पाईपलाईनमध्ये आहेत. आणि म्हणून आम्ही 2 आठवड्याचा गॅप देतो आणि फ्रेश टॉपिक तुम्हाला इन्फॉर्मेशन नाईटमध्ये नक्कीच तुम्हाला सगळ्यांना प्रेझेंट करतो. सचिन सरांना काय बोलायचं, व्हिडिओ ऑन केलाय? येस सर, बोला. नाही, काय बोलायचं नाहीये, सगळं सर्वांचे व्हिडिओ ऑन आहे म्हणून मी माझा पण ऑन ठेवला. ओके ओके ओके. नाही म्हणलं तुम्ही पण काय कमिटमेंट घेतली असेल, अनाउन्समेंट करून टाकायची तर करून टाका. नाही सर, हॉटेलला गेलेलो आता परवा दिवशी. बाकी खूप म्हणजे हॉटेलमध्ये भरपूर क्लायंट वगैरे होते. त्यानंतर ऑफिसचे मुलं पण आले होते. बसलो पण काही ड्रिंक वगैरे तसं घेतलं नाही, काय नाही काय नाही, म्हणजे आफ्टर काहीच नाही. डिटॉक्स जे झालंय आपलं रेसिडेन्शियल तिथपासून आल्यापासून हा नाही नाही नाही, क्या बात आहे. काहीच नाही. सरांसाठी जोरदार मुलं टाळ्या. म्हणजे मुलांचे बिल भरलं मी, हॉटेलचं हा हा हा. बिल भरलं. तुम्हाला जे ऑर्डर द्यायची द्या, पण आल्यापासून मग कॅन्सल पूर्ण. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि कीप इट अप. निसर्गासोबत जोडा स्वतःला. ह्या गोष्टी पुन्हा कधी आठवणार. निसर्ग तुम्हाला खूप शक्ती देईल. आणि खऱ्या अर्थाने नाही, एम्प्लॉय आलेले सगळे. हा. एम्प्लॉयला म्हटलं तुम्हाला जे ऑर्डर द्यायची द्या, पैसे मी देतो, पण मी नाही काही उलट तुम्ही करणार म्हणायचं असं. ना, बिल करणाऱ्या एक तरी कोणतरी व्यवस्थित पाहिजे. एक तो कोई तो होश में बना ना. एक तो कोई होश में बना रहे. नाही, बाकी आमच्याच हॉटेलला असल्यामुळे काही होस्टची गरज नाहीये. अच्छा अच्छा. पण तुम्हाला जी ऑर्डर द्यायची द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण फोर्स करू नका. येस. आणि इथे पण माइंडचा खेळ आहे. म्हणजे काही लोक म्हणतात मी कमी केले आहे, मी टाळतोय, मी घेतच नाही, विषय संपला. माइंडला मेसेज जातो क्लिअर. म्हणजे भलं पहिलं तुम्ही कितीही घेत असाल नसाल, ओकेजनली घेत असाल, काय त्याचं जस्टिफिकेशनच द्यायचं नाही. मी घेतच नाही, एवढंच बोललं, दॅट्स इनफ. ग्रेट ग्रेट. फार छान वाटतंय तुमचे सगळ्यांचे असे चांगले रिझल्ट पाहून. अजून कोण आहे ज्यांना अनुभव शेअर करायचा आहे रेसिडेन्शियलचा, 21 डेजचा? कुठलाही 7-8 मिनिटं आहेत, किंवा आजच्या सेशन बद्दल काही बोलायचंय बोलू शकता. अदरवाईज आपण वाइंड अप करूयात. कोण असेल तर ठीक, अदरवाईज वी विल वाइंड अप टुडेज सेशन. चलो ग्रेट. थँक्यू. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात. आजचं सेशन तुम्ही अटेंड केलं. भरपूर साऱ्या लोकांपर्यंत तुम्ही मेसेज पोहोचवला असेल. इथून पुढच्या पण इन्फॉर्मेशन नाईट्स जेव्हा असतील तुम्ही पोहोचवत राहा. आणि नेक्स्ट मंडे पासून जी 21 डेज किचन ट्रान्सफॉर्मेशन बॅच सुरू होते, त्या सर्वांनी त्याच्याबद्दल चौकशी करा. तुम्हाला जमत असेल, तुम्हाला तुमच्या नोनमध्ये कोणाला पाठवायचं असेल, नक्कीच पाठवा. तुमच्या सगळ्यांचं किचन ट्रान्सफॉर्मेशन करणं हेच आमचं टार्गेट आहे. ओके, चलो. सो सी यू अँड बाय.